आहे, कारण काल ज्यांनी ज्यांनी हा सामना पाहिला असेल, रोहा स्पोर्ट्स वाहिन्यांवरती पाहिला असेल, हॅलो, राकेशजी केळकर यांचा जन्मदिवस आपण या व्यासपीठावरती साजरा करतो. एका खेळाडूचा जन्मदिवस अगदी क्रिकेटच्या मैदानावरती, आणि तोही स्पर्धेच्या दरम्यान व्हावा. एक मोठी बाब, उदंड असं आयुष्य आपल्याला लाभो, दीर्घायुष्य आपण व्हावं, यासाठी राकेशजी यांना आपण शुभेच्छा देऊयात. प्रगती करा की काळही पाहत राहावा. संदीप विजय सर यांच्याकडे. जय देशमुखच्या हातामध्ये चेंडू आहे आणि पहिला चेंडू घेऊन राईट अ मोर द विकेट. पहिला चेंडू या वेळेला ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा, पंचाने हात समांतर करून सांगितलं की हवांतर येणार पहिली धाव, आणि जी अर्थातच गुणफलकावरती नोंदवली सुद्धा गेली. शुभम आणि सचिन माळी ही जोडी मैदानामध्ये आहे. शुभम आणि सचिन माळीला मैदानामध्ये अशा प्रकारचा खेळ करावा लागेल जिथे त्यांनी आई एकविरा स्पोर्ट्स रोडखुर्द संघासाठी आतापर्यंत, आणि पंचांचा इशारा येतोय की याच दरम्यान फलंदाज बाद. वेळेला विनोद स्मृती पिंगळसई संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला, निर्णय घेतला क्षेत्ररक्षणाचा. रोडखुर्दला फलंदाजीसाठी पाचारण केलं. तेव्हा त्याने मनामध्ये ठरवलं असेल की आपल्याला पहिल्या 2 षटकांमध्ये कशा प्रकारची गोलंदाजी करायची आहे. मग 6 षटकांचे सामने मला इट्स लाईक त्याला थोड्या अंशीनं शॉर्ट फॉर्मॅटमध्ये वाटावंसं वाटतं, कारण पंचांचा इशारा आला की याच दरम्यान की नो बॉल असणार आहे. एक वाईड तर आला होता, त्यानंतर विकेट आलंय. पुन्हा आपण पाहिलंय की हा नो बॉल असणार आहे, फ्री हिट असणार. पण त्याच्या पलीकडे जे मी मगाशी म्हणालो की 6 षटकांच्या सामन्यामध्ये पहिल्या 2 षटकामध्ये आयदर तुम्ही पॉवर प्ले मध्ये खेळत असता किंवा मग कधी कधी तुम्हाला पॉवर प्लेच्या नियमामध्ये थोडं शिफ्ट केलं जातं. येऊया त्या विषयावर. याही वेळेला आपण पाहतोय चेंडू खाली राहिला, फलंदाजाच्या लक्षात येत नाहीये. परेश नवीन फलंदाज मैदानामध्ये रोडखुर्द काढून ज्या गोष्टींकडे आपण होतो ना की जेव्हा तुम्ही 6 षटकांचे सामने खेळता, पहिल्या 2 षटकामध्ये तुम्ही विचार करता की पॉवर प्लेच्या फटकामध्ये हाणामारी करायची. काही वेळेला तुम्हाला तो वन डे अप्रोच सुद्धा ठेवावा लागतो. मग मिडल ओव्हरमध्ये तुम्ही टेस्ट प्रमाणे सुद्धा जाता, त्यावेळेला तुम्हाला थोडंसं बचावात्मक सुद्धा खेळावं लागतं. शेवटच्या 2 षटकांमध्ये तुम्ही खेळामध्ये पुन्हा विचार करता की आता आपण T20 फॉर्मॅट प्रमाणे जाऊया. असं 6 षटकाला थोडंसं विभागून घेण्याचा प्रयत्न आपण करत असतो. पण प्रत्येक संघ असं करतोच असं नाही, कारण प्रत्येकाची रणनीती वेगळी असते, प्रत्येकाचा माइंडसेट वेगळा असतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खेळाच्या परिभाषा सुद्धा वेगळ्या आहेत ना, की तुमच्या समोरची सिच्युएशन कशी आहे. अकॉर्डिंग टू सिच्युएशन आपण खेळतोय का ते सुद्धा मैदानामध्ये पाहायचं. आता जय देशमुखने काय केलेलं आहे, पिंगळसई संघ आज मैदानामध्ये ठरवून आलेला आहे की समोरचा बॅटर ज्या पद्धतीने खेळणार आहे ना त्याच्या बरोबर अगेन्स्ट आपण विचार करायचा आहे आणि तशा प्रकारची गोलंदाजी मैदानामध्ये करायची. आणि म्हणूनच आपण पाहतोय की परेशने पहिलाच स्टान्स जो घेतलाय तो थोडा आउट ऑफ द ऑप्शन आहे. यावेळेला स्वतःसाठी जागा बनवली, जरूर चेंडू खेळून काढलाय तो वाईट मिड विकेट क्षेत्रामध्ये. फॉरवर्ड स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या क्षेत्रामधून चेंडू सीमारेषेच्या पार होतोय. पहिला चौकार.
निघालेला हा फटका आपण पाहतोय. जवळजवळ तो 7व्या 8व्या स्टंप वरती उभा होता, ऑफ स्टंपच्या बाहेर आला होता, स्वतःसाठी जागा बनवली होती. जय देशमुखचा चक्रव्यूह भेदून काढायचा असेल ना तर तुम्हाला अभिमन्यू प्रमाणे त्या चक्रव्यूह शिरण्याचा मार्ग माहिती असला पाहिजे आणि सवाई अभिमन्यू प्रमाणे तुम्हाला त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग सुद्धा माहिती असला पाहिजे. पुन्हा एकदा आपण पाहतोय जयसाठी सचिन माळीने एक वेगळ्या प्रकारची रणनीती आखली, ती इम्प्लिमेंट केली, यशस्वी सुद्धा होताना पाहायला मिळालं. पण त्यानंतर जय देशमुखने आपली लाईन सोडलेली पाहायला मिळाली नाही. हे फार महत्त्वाचं असतं की तुम्हाला एखादा फटका पडणार आहे किंवा त्याच वेळेला तुमच्या मनासारखं घडणार नाहीये, पण आपण का चुकावं ना. आपल्यावरती जे काही संस्कार झालेले आहेत, आपल्यावरती जी काही जडणघडण आपल्या संघाच्या सहकार्याने केलेली आहे त्याप्रमाणे वागणं आपण का सोडून द्यावं. पहिल्या षटकाचा खेळ संपला, 7 धावा धावफलकावरती आल्या, 7 फॉल ऑफ 1 विकेट. रोहाडाय केमचे प्रोडक्शन मॅनेजर सन्माननीय शिवाजी शेलार साहेब यांना मी विनंती करतो की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. रोहाडाय केमचे अर्थातच प्रोडक्शन मॅनेजर शेलार साहेबांना ही विनंती असेल. सर्वप्रथम आपलं स्वागत करतो, शाब्दिक स्वागत करतो रोहा तालुका प्रीमियर लीग मध्ये आणि वळतोय पुन्हा एकदा मैदानामध्ये जिथे कौस्तुभ गोलंदाजीला आलाय आणि समालोचनासाठी मी आमंत्रित करतो आमचा नन्ना मुन्ना शिपाई अर्थातच ध्रुव खांडेकर याला. नक्कीच धन्यवाद सर. सो अपनी कमेंट्री शुरू करने से पहले जरूर श्री छत्रपति शिवाजी महाराज और श्री धावीर महाराज के चरणों में अपना सिर रख के अपनी कमेंट्री की शुरुआत करता हूँ. तो यहाँ पे सेकंड ओवर की शुरुआत होती हुई कौस्तुभ दळवी खुद कैप्टन गेंदबाजी के लिए आते हुए, वहां पे शानदार फील्डिंग पर DRS थर्ड अंपायर. जरूर अब तक देखा जाए तो स्कोर जा पहुंचा है, स्कोर जा पहुंचा है 8 रन और अब तक विकेट गिर चुकी है, 1 विकेट गिर चुकी है, 8 रन हो चुके हैं और 1 गेंद हो चुकी है. जरूर उन्हें कहना चाहूंगा कि परों को खोलो जमाना तो उड़ान देखता है, परों को खोलो जमाना तो उड़ान देखता है, जमीन पे बैठ के क्या आसमान देखता है. तो जरूर शुरू करते इस मैच को DRS की ओर थर्ड अंपायर की तरफ जाते हुए. सो नाउ लेट्स सी व्हाट विल हैपन, इज दैट अ 6 और इट्स अ गुड फील्ड. सो लेट्स सी, 8 रन हो चुके हैं. जरूर ने देखा जाए तो इस मैच में अब तक 8 रन हो चुके हैं, 1 गेंद हो चुकी है और 1 विकेट भी 1 गेंद हो चुकी है इस ओवर की. 8 रन होके 1 विकेट गिर चुकी है और 1 गेंद हो चुकी है इस दूसरे ओवर की. जरूर देखा जाएगा कि टीम आई एकवीरा स्पोर्ट्स रोड खुर्द किस प्रकार से अगले इन 5 ओवरों में किस प्रकार से अपोनेंट टीम जहां पे जरूर एक खतरनाक बल्लेबाज बक्कासुर जिसे कहा जाता है विवेक बाइद जो अपने ही मैच के दिन हमने जरूरी कल रोहा स्पोर्ट्स वाहिनी या फिर जो भी यहाँ पे जो ऑडियंस है वो जहाँ पे आए होंगे उन्हें पता है कि विवेक बाइद ने किस प्रकार से 51 रन मारे और 1 गेंद पास चाहिए थी और उस टाइम पे वो जो लॉन्ग ऑन पे 6 लगाया था वो कोई ना भूल सकता. जो शानदार बल्लेबाजी की थी कल विवेक बाइद ने. जरूर सलामी की जोड़ी में सबसे पहले शुभम आउट हो चुके हैं और अब नए 2 बल्लेबाज सचिन और परेश. इट्स अ 6. और इस प्रकार 6 रनों की बढ़त होते हुए स्कोर जा पहुंचा है 13 रन 1 विकेट के नुकसान पर. नाउ लेट्स सी सेकंड बॉल ऑफ द ओवर. नाउ लेट्स सी सेकंड बॉल ऑफ द ओवर फ्रॉम कौस्तुभ दळवी मैन फ्रॉम पुई. दूसरी गेंद इस ओवर की सामना करेंगे परेश. जरूर यहाँ पे ज्यादा ऑफसाइड की ओर गेंद को डालते हुए एक्स्ट्रा कवर्स के ऊपर से गेंद लगाने का जरूरी प्रयास किया था पर यहाँ पे बिंदी गेंद निकलती हुई. स्कोर अभी भी 13 रन पे है, 2 गेंदें हो चुकी है और 1 विकेट गिर चुकी है. फिर से एक बार कौस्तुभ दळवी ऑन इज रनवे. सो नाउ लेट्स सी क्या टेक ऑफ होगा परेश का. फिर से एक बार, इस बार कवर पॉइंट की ओर फील्डर आते हुए और यहाँ पे आसान सी कैच और परेश जाते हुए बैक टू द पवेलियन. कम ऑन टीम.
शिवाजी शेलार साहेब यांच्याकडून पारितोषिक येतं सचिनसाठी. प्रत्येक षटकारासाठी सचिनच्या 200 रुपयांचं पारितोषिक शेलार साहेबांकडून असणार आहे. ओव्हर टू ध्रुव. यस सर हम देखें कि अजीत जी कोकरे और सागर जी कोकरे इनकी ये टीम आई एकवीरा स्पोर्ट्स रोहतकुर्द इस मैदान में उतर चुकी है और उनके क्रीज पे 2 प्लेयर अभी एक नया प्लेयर आया है जगन्नाथ और स्टार्टिंग से यहाँ पे खड़ा है सचिन माड़ी जहाँ पे उनकी टीम का स्कोर जा पहुंचा है 13 रन 2 विकेट के नुकसान पर कौस्तुभ दरवी जरूर उन्होंने एक 6 खाया पहली गेंद पे. उसके बाद उन्होंने शानदार कमबैक किया. सो नाउ लेट्स सी न्यू बैट्समैन जगन्नाथ क्या अपने दोस्त का बदला ले पाएगा कौस्तुभ से. सो नाउ लेट्स सी द फोर्थ बॉल ऑफ द ओवर. कौस्तुभ उसका सामना करेंगे जगन्नाथ. गेंद डाल के तैयार फिर से अपने रनवे पे. क्या फिर से एक बार क्रैश लैंडिंग होगी परेश की तरह या फिर टेक ऑफ होगा 6. इस बार एक्स्ट्रा कवर की ओर से डांसिंग डाउन और यहाँ पे 1 रन और यहाँ पे दूसरी रन का जरूर प्रयास किया और दूसरी रन भी कंप्लीट. शानदार रनिंग बिटवीन द विकेट दोनों के बीच में और दोनों रनों के साथ स्कोर में बढ़ोतरी होती हुई स्कोर जा पहुंचा है 15 रन 2 विकेट के नुकसान पर. बहुत ही यहाँ पे शानदार शॉट खेला उन्होंने. जरूर हम देखेंगे ये किस प्रकार से ऑफ साइड की ओर सिर्फ एक पॉइंट की तरफ सिर्फ एक प्लेयर है. पॉइंट की तरफ प्लेयर है स्लिप और कवर पॉइंट की ओर कवर और जरूर फिर से एक बार डांसिंग डाउन स्क्वायर लेग और लॉन्ग ऑन के बीच में गेंद मारते हुए गैप शॉट. वहां पे डीप स्क्वायर लेग का प्लेयर गेंद के नीचे आता हुआ 1 रन कंप्लीट और दूसरी रन भी कंप्लीट. बहुत ही शानदार रन बिटवीन द विकेट लगातार दोनों के बीच में हम देख सकते हैं. पहली गेंद पे जरूर 6 रन आए फिर बाद में कमबैक आया डॉट फिर तीसरी गेंद पे विकेट. तीसरी गेंद और चौथी गेंद और 5वीं गेंद शानदार रन बिटवीन द विकेट दोनों के बीच में. सो नाउ लेट्स सी लास्ट बॉल ऑफ द ओवर. कौस्तुभ सामना करेंगे इसका जगन्नाथ. किस प्रकार से समाचार लेंगे कौस्तुभ का जिस प्रकार परेश ने लिया था. देखते हैं जगन्नाथ किस प्रकार से इस बार अब कौस्तुभ का सामना करेंगे. लास्ट बॉल ऑफ द ओवर स्कोर जा पहुंचा है 17 रन. खतरा किसको होगा कौस्तुभ को या फिर जगन्नाथ को. 2 विकेटें गिर चुकी है. प्रोजेक्टेड स्कोर हमारे कैमरामैन बोलते हुए कि 54 रन. सो नाउ लेट्स सी इस बार शानदार गेंद स्क्वायर लेग के ऊपर जाता हुआ सीमा रेखा के बाहर 6 रन. विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. आलेले आहेत त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो रोहा तालुका क्रिकेट प्रेमी मित्र परिवार यांच्या वतीने. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर 23 धावा धावफलकावरती लागल्यात. आपण जो आवाज ऐकताय तो ध्रुव अलंकार खांडेकर यांचा आपण आवाज ऐकताय आणि रोहामधीलच व्यासपीठावरती उपस्थित असणारे आमचे शेलार साहेब शिवाजी शेलार साहेब रोहा डायकेमचे अर्थातच प्रोडक्शन मॅनेजर. मी विनंती करतो तेजस नरे यांना की आपण शिवाजी शेलार साहेबांचं स्वागत करायचं आहे. आकाशजी कडव आणि योगीराजजी मस्के आणि आकाश कडव शेलार साहेबांचं या ठिकाणी स्वागत करतील. धन्यवाद शेलार साहेब आपण या व्यासपीठावरती उपस्थित झाल्याबद्दल. 2 गडी बाद 25 ही धावसंख्या धावफलकावरती. जय देशमुख पुन्हा एकदा गोलंदाजीला. या वेळेला लोअर फुल टॉस बनवून खेळून काढलेला आहे पण क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी ओमकार टवते आहे किंवा त्याच वेळेला वायडेश कव्हरला सुद्धा क्षेत्ररक्षक उभा आहे. पण लिथर्जिक तुम्ही थोडे जरी राहिलात ना सिंगलचं कन्व्हर्जन डबल मध्ये होणार आहे. दॅट 1% इज ऑलवेज प्रोडक्टिव्ह इन एव्हरीथिंग. प्रोडक्शन मॅनेजर या ठिकाणी शेलार साहेब तुम्ही उपस्थित आहात. तुम्हाला माहिती असेल की त्या प्रिसिजन अँड इरर सिस्टीम मध्ये आपण नेहमी असतो ना की ती 1% इम्प्रूव्हमेंट जर प्रत्येक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. इथे रनिंग बिटवीन द विकेट मध्ये ती इम्प्रूव्हमेंट पाहायला मिळाली की जिथे सिंगल होती त्याचं कन्व्हर्जन डबल मध्ये झालं आणि ते जर कन्व्हर्जन रेट ऑफ सक्सेस जर जास्त असेल ना तर प्रोडक्शनचा रिझल्ट चांगला असतो.
आणि हेच मैदानावरती सुद्धा पाहायला मिळालं. इथे वाईडेस्ट मिड विकेटला फटका खेळला, 1 रन आली, त्याचा दुसऱ्यामध्ये रूपांतर होणार. सो दॅट इज ऑल अबाउट द टेम्परामेंट अँड द कॉन्फिडन्स. क्रिकेटमध्ये जिथे तुम्हाला चौकार मिळत नाहीये, षटकार मिळत नाहीये, मोठे फटके मिळत नाहीये, कोणी सांगितलंय ना की केवळ चौकार आणि षटकारांचं क्रिकेट आहे. सिंगललाही सुद्धा महत्व आहे. गेल्या वर्षी सगळ्यात जास्त पॉप्युलर झालेली रील टेनिस क्रिकेटमधली कुठली होती? ऋषिकेश वैद्य यांची रील होती. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की अलीकडचे फलंदाज एक षटकार मारला की रील्स बनवतात, किंवा त्याच वेळेला एखादा गोलंदाज विकेटवरती रील बनवतो. यावेळेला मोठा फटका खेळला, मिड विकेटचा क्षेत्ररक्षक, चेंडू खाली येईल जरूर परंतु झेल टिपला जात नाहीये. 2 धावा या वेळेला सचिन माळी सहजगत्या पूर्ण करतोय. हे प्रेझेन्स ऑफ माइंड राखणं महत्वाचं आहे. सो वी टॉक अबाउट टू बी द ऋषिकेश वैद्य स्टेटमेंट. त्यांनी म्हटलं की एखाद्या गोलंदाजाने विकेट काढली तर तो त्याची रील बनवतो, पण जर 4 चेंडूंवरती धावा आल्या त्याच्यावरती सुद्धा रील बनवा ना. 4 चेंडूंवरती धावा नाही आल्या फलंदाजाच्या त्याच्यावरती सुद्धा रील बनवा ना. ते सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. तेव्हा तुम्हाला खऱ्या अर्थानं कळेल की आपल्या काय काय चुका होतात आणि त्या चुकीतून आपण कसं शिकतो. सिंगल आणि डबलला महत्व देणं हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे आणि क्रिकेटमधून सचिन माळीकडून हे धडे आपण घेऊ शकतो. या वेळेला मात्र चेंडू पुढ्यात पडला, फटका सजवलाय आणि तितकाच नेत्रदीपक खेळलाय. एक लज्जतदार दमदार षटकार. Between the wicket. I repeat that incident whatever Sachin Tendulkar said in his playing it my way मध्ये जे काही वाक्य म्हणाले होते की सचिन तेंडुलकरांचं ते वाक्य की येस सर हां ड्रिंक ब्रेक होईल पण तोपर्यंत ते वाक्य जरूर प्रेक्षकांसाठी सांगेल की इन क्रिकेट इट इज नॉट इम्पॉर्टंट दॅट की हाव यू रन बट इन अ रनिंग बिटवीन द विकेट इट इज इम्पॉर्टंट दॅट हाव यू टर्न. आणि हेच मैदानावरती पाहायला मिळालं की जिथं सिंगल होती तिचं डबलमध्ये रूपांतर केलं सचिन आणि जगन्नाथ या जोडीने. त्यामुळे धावफलकावरती धावा आल्यात त्या 39. 3 षटकांचा खेळ संपला, 39 धावा धावफलकावरती. 18 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर बघा पिंगळसाई संघ या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतोय. नाणेफेकीचा कौल त्याने जिंकला होता पिंगळसाई धामणसाई संघाने, विनोद स्मृती संघाने, आणि निर्णय घेतला की आपण क्षेत्ररक्षण करू. तानाजी देशमुख जे अर्थातच क्रिकेटचे फार मोठे चाहते आहेत आणि त्याच वेळेला एक पुरस्कर्ते सुद्धा आहेत, त्यांच्याकडून पारितोषिक आले. त्यांच्या कोणत्याही गोलंदाजाने विकेटची हॅट्रिक घेतली तर अर्थातच त्याच्यासाठी 1000 रुपयांचं पारितोषिक असेल. जर बॅटिंग जेव्हा त्यांची सुरू होणार आहे विनोद स्मृती संघाची, 3 लागोपाठ षटकार लगावले गेले, 3 लागोपाठ चौकार लगावले गेले तरी सुद्धा 1000 रुपयांचं पारितोषिक तानाजी देशमुख यांच्या कडून असणार आहे. दिनांक 23 डिसेंबर पासून सुरू झालेली आपली स्पर्धा जिचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 1,21,000 आहे. आणि त्या स्पर्धेमध्ये मित्रांनो आपण पाहतोय ना की या रोहा तालुका प्रीमियर लीग मधला विजेता कोण होणार या प्रश्नाची उत्तराच्या शोधात आपण निघालेलो आहोत. शोध आश्वासदायक असावा असं आपल्याला प्रत्येकाला वाटतं, पण त्याच वेळेला ते प्रयत्न सुद्धा करावे लागतात ना. आज मैदानामध्ये मला वाटतं ना तो आपण लहानपणी गणितामध्ये त्रिकोण शिकलो, काटकोण शिकलो, लघुकोण शिकलो, पण तो दृष्टिकोन सुद्धा शिकणं फार महत्त्वाचं आहे. हा दृष्टिकोन कशा पद्धतीने असणार आहे मला वाटतं इन एव्हरी कंपनी. इथे बरेचसे MIDC एरिया आहे रोहा तालुक्यामध्ये, त्यामुळे तिथे बरेचसे काम करतात प्रोफेशनली. स्वतःच्या काही जणांच्या इन्स्टिट्यूट सुद्धा आहेत, काही बिझनेस सुद्धा करतात. त्याच्यामध्ये एक फार छान वाक्य असतं, विजन स्टेटमेंट फॉर इन एव्हरी कंपनी व्हॉट एव्हर वी सीन. विजन नंतर पुढचं असतं ते मिशन असतं, मिशन नंतर पुढचं असतं ते गोल असतं, आणि त्यानंतर पुढे असतात ऑब्जेक्टिव्ह. सो व्हॉट एव्हर वी रीड इन अ विजन, मिशन, गोल और इन अ ऑब्जेक्टिव्ह, इट्स ऑलवेज अ स्ट्रॅटेजी फॉर द टीम, फॉर द इंडिव्हिज्युअल. सो त्याप्रमाणे हा खेळ मैदानामध्ये रंगणार का जेव्हा 4थ्या षटकामध्ये
साहिल गोलंदाजीला आलाय. पहिला चेंडू साहिलचा यावेळेला थोडंसं पाहिलं ना की फलंदाज ऑफ स्टंपच्या बाहेर येऊन स्वतःसाठी जगन्नाथ कदाचित जागा बनवेल असं वाटलं होतं आणि जगन्नाथकडने ती कामगिरी काल केलेली आहे. काय अफलातून साथ त्याने यश पाटीलला दिली होती. 2 दिमागदार षटकार जे जगन्नाथने भिरकावले होते ना त्याने दाखवून दिलं होतं की जबराट जगन्नाथ अशा पद्धतीची मला वाटतं जर नामकरण जर त्याला करायचं झालं तर ती अतिशयोक्ती ठरणार नाही. पण साहिल समोर असताना कारण विनोद स्मृती संघाचा जो अटॅक आहे ना तो एका वेगळ्या प्रकारचा अटॅक आहे. जेव्हा त्यांचा पहिला गोलंदाज जय देशमुख चालतो बाकीचे 4ही गोलंदाज किंवा 3ही गोलंदाज चांगली गोलंदाजी करतात. पण जर जय देशमुखला फटके पडले तर मग बाकीच्या गोलंदाजांना सुद्धा फटके पडतात. पण आज जयने चांगली गोलंदाजी केली मग तसंच काही घडणार का. यावेळचा चेंडू परत एकदा आपण पाहिलं की खोलात टाकलेला चेंडू पाहायला मिळाला होता. व्हरायटी ऑफ द बॉलिंगला किती महत्व द्यावं. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बघा, अलीकडच्या काळात टेनिस क्रिकेटमध्ये बघा, इकडे संपूर्ण गेल्या 7 दिवसांचा खेळ बघा, तुम्हाला काय पाहायला मिळेल. अनेक साऱ्या गोष्टी आल्या. काल मी आणि जयेश भोसले सर हेच बोलत होतो की एखाद्या सामन्यामध्ये जर धावा 60 किंवा 60 पेक्षा खाली राहिल्या तर त्याच्यामध्ये किती चेंडू निर्धाव गेले त्याच्यावरती आपल्याला बोलावं लागेल. यावेळेला चांगला फटका खेळलाय सचिनने परंतु क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. विवेक बाईत चेंडू खाली येतोय आणि त्याला हे मैदान लकी आहे. तो या मैदानासाठी जणू काही जन्माला आलाय हेच दाखवून देतोय. घालीन लोटांगण करतोय आणि क्षेत्ररक्षक या नात्याने झेल सुद्धा टिपतोय. फलंदाज सचिन माळी बाद. तो डोस दिला असेल कदाचित सचिन अमृतकरने. ज्या वेळेला कोलाडमध्ये विवेक लहान असेल, सचिन मैदानावरती असेल, त्याने ऐकलं असेल. सचिन नेहमी म्हणायचा, मला आठवते तो पालीच्या गबा वडेर हायस्कूलच्या मैदानावरती सचिनचा एक इंटरव्ह्यू मी घेतला होता तेव्हा त्याने प्रतीक 11 डिंगडॉंग पुणेला हरवलं होतं आणि तेव्हा तो म्हणाला होता, सचिन म्हणाला होता की बघ संदीप, पहिला बॉल असो नाही तर शेवटचा बॉल, आपण मैदानामध्ये गेल्यावर आपला 100% द्यायचं, बाकी देव बघेल ना बोलते. हे महत्वाचं असतं. या वेळेला तो जो एक कॉन्फिडन्स मैदानामध्ये येतो ना, मला वाटतं हा कॉन्फिडन्स कमिटमेंट मधून येत असतो. सो आय थिंक सी फॉर कमिटमेंट, सी फॉर कॉन्फिडन्स अँड सी फॉर क्रिकेट, दॅट्स ऑल फॉर यू. 40 3 गडी बाद 40 धावा फलकावरती साहिल गोलंदाजी करतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट त्याचा मारा सुरू आहे. निशी कर्णेकर मैदानामध्ये आलाय, संघाचा कर्णधार. रोटखुर्द त्याला धावा वाढवाव्या लागतील. यावेळेला पॉइंटच्या डोक्यावरून तटावलाय चेंडू. नो मॅन झोन मध्ये पडणार का. हा क्षेत्ररक्षक पोहोचला होता. हे सुद्धा पाहण्यासारखं आहे ना की ज्याला आपण म्हणतो की थोडासा एक मिडास टच द्यावा लागतो तुम्हाला तुमच्या सर्व साथीदारांना आणि मग त्या साथीदारांनी ते अलर्टनेस दाखवला ना की ते खऱ्या अर्थानं टीम वर्क होतं. आणि फिल्डिंग ही मी नेहमी म्हणतो की क्षेत्ररक्षण हे एखाद्या संगीतासारखं असतं जिथे प्रत्येक एखादं छानसं गाणं निर्माण व्हायला तुमच्याकडे एक छानसा सिंथेसायझरवरचा माणूस असावा लागतो, एखादा तितकाच चांगला म्युझिशियन असावा लागतो, तितकाच चांगला गायक सुद्धा असावा लागतो, तेव्हा ते एक गाणं तयार होत असतं. सामन्यामध्ये विजय प्राप्त करण्यासाठी बघा साहिल काय गोलंदाजी करतोय. साहिल पवार गोलंदाजी करत होता. या षटकामध्ये केवळ 3 धावा त्याने खर्च केल्यात. म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना की आग ओकणारी तिखट मारा ज्याला म्हणतात तो आज मैदानामध्ये पाहायला मिळाला. जेव्हा नाणेफेकीचा कौल याच विनोद स्मृती पिंगळसई संघाने जिंकला तेव्हा अनेक जण म्हणत होते की आज संडे आहे, थोडेसे अंशी आपण थोडे कामावर जाऊन येऊया, ओव्हर टाइम मिळाला तर मिळाला. बरोबर आहे ना. काही जणांना जाणीवपूर्वक सुद्धा ओव्हर टाइम करावा लागतो. इट इज ऑल अबाउट द कंपनी पॉलिसी. शेवटी आपल्याला आपल्या देशाचं सुद्धा नाव पुढे न्यायचं आहे आणि ओव्हर टाइम करणं कधीही चुकीचं नाहीये. जो मेहनत करतो ना तो पुढे जातो, तोच चांगला पुढे अर्थातच
मी म्हणेन नाव सुद्धा कमावतो. कारण आजच्या जगामध्ये मेहनत करणाऱ्याला काही जण त्याला म्हणतात की ते भरपूर स्ट्रेस असतं. इट इज नॉट स्ट्रेस दोस्तानो, त्याला मेहनत म्हणतात. आणि जो मेहनत करणार तो पुढे जाणार. सो इट इज ऑल अबाउट युअर वर्क लाईफ बॅलन्स ऑल्सो. सो वळूया पुन्हा एकदा मैदानावरती. इथे मेहनत केली गोलंदाज साहिल पवारने, ज्याने 4 षटकामध्ये 4थ्या षटकात तो गोलंदाजीला आला. 3 षटकाच्या नंतर समाप्तीनंतर धावसंख्या 39 होती. आता 4थ्या षटकाच्या समाप्तीनंतर 42 ऑन अ बोर्ड आहेत. 42 धावा धावफलकावरती आहेत. आणि 4थ्या षटकामध्ये काय पाहायला मिळालं? कंजूस गोलंदाजी. आणि आता नवीन गोलंदाज गोलंदाजीला ओमकार टवटे गोलंदाजीला आलाय. ओमकारचा कॉन्फिडन्स मला आवडतो. तो कधीही गोलंदाजीला येऊ, त्याला माहिती आहे की आपल्याला काय करायचंय. हे तुम्हाला माहीत असावं लागतं. अनेक वेळेला काय होतं की गोलंदाजाला बाकीचे 10 खेळाडू सांगतात किंवा कर्णधार सांगतात, मग ती एकाधिकारशाही जाते आणि लोकशाही येते. मग लोकशाही आल्यानंतर गोलंदाजाला सुद्धा समजन असं होतं. आमच्याकडे एक तो फार छान डायलॉग आहे की सब तांडेल तो गमात कोण सांडेल. सो तसं होऊन जमत नाही. तुम्हाला आमच्या न्हाव्याकरांना तो डायलॉग कळला असेल. सो त्या पद्धतीने सगळे तांडेल होऊन जमत नाही. तो एकच तांडेल असावा लागतो आणि त्या पद्धतीने तो संघ तुम्हाला बांधावा लागतो. इथे 3 गडी बाद 43 धावा धावफलकावरती. 5व्या षटकाला सुरुवात झाली. निशी कर्णेकर आणि जगन्नाथ धावसंख्या 60+ किंवा 65+ पर्यंत नेणार का, हा प्रश्न रोड कोर्ससाठी आहे आणि त्याचं उत्तर शोधावं लागेल. आखूड टप्प्याचा चेंडू निशीने यावेळेला पूल केलाय शरीरापासून दूर जाऊन, पण सरळ एकदा विवेक बाईच्या हातामध्ये चेंडू आज विवेकला शोधतोय आणि सरळ त्याच्या हातामध्ये विसावतोय. आणखीन एक फलंदाज बाद. पाचव्या षटकामध्ये ओमकार गोलंदाजीला आला आणि ओमकार टवटेने हेच म्हणाला की असेल स्वतःशी की मला आव्हानं स्वीकारायला आवडतात. जो अशी आव्हानं स्वीकारतो, आव्हानांवरती स्वार होतो, तोच खऱ्या अर्थानं त्या दिवसाचा सिकंदर आणि बाजीगर सुद्धा असतो. आज मैदानामध्ये हेच तर आपण पाहिलं. ओमकारने हा दुसरा चेंडू थोडा शरीरवेधी केला, पण त्याच वेळेला तो शरीरापासून दूर म्हणजे आउट ऑफ द ऑफ कसा राहील. आणि निशी कर्णेकरने जर डान्सिंग डाऊन द विकेट मैदानामध्ये आलाय ना, तर त्याला त्याच्यापासून थोडं दूर राहील चेंडू याची काळजी घेतली. थोड्या अर्थाने ज्याला म्हणतात ना की एक परिपक्व गोलंदाजी करणं फार महत्वाचं असतं. गोलंदाजाने हातानेच गोलंदाजी करायची असतं, पण डोक्याचा परिपूर्णपणे वापर केला ना तर मैदानात तुम्ही यशस्वी होऊ शकता. इथे 4.2 षटकांचा खेळ म्हणजे अजूनही 10 चेंडू येणं बाकी आहे. 43 धावा धावफलकावरती लागल्यात. थोडासा आज वातावरणामध्ये एक वेगळा बदल पाहायला मिळतोय. पण अशा वेळेला सुद्धा रोहा तालुका प्रीमियर लीगचं काय यश आहे ना, गेल्या 7 दिवसांमध्ये ही स्पर्धा एका वेगळ्या उंचीवरती गेलेली आपण पाहिली. जयजी मगाशी फार छान पद्धतीने म्हणाले सुद्धा की संपूर्ण महाराष्ट्राच्या गावागावामध्ये आणि आज संपूर्ण जिल्ह्याच्या प्रत्येक भागाभागामध्ये ही चर्चा आहे की रोहा तालुका प्रीमियर लीग मधले प्रत्येक सामने 6 षटकांचे कसे होत आहेत. यावेळेला बघा पुन्हा एकदा शरीरापासून दूर जाणारा चेंडू पाहायला मिळाला होता. फलंदाजाच्या रडारमध्ये चेंडू द्यायचा नाहीये हे गोलंदाजाने ठरवलेलं पाहायला मिळतंय आणि त्या प्रकारची गोलंदाजी आहे. तुमचा एखादा फलंदाजाचा जो काही टान्स असतो किंवा त्याच वेळेला स्टान्स थोडासा शफल झाला तो किंवा मग थोडीशी मुवमेंट चेंज झाली त्याची, तर या सगळ्या गोष्टी मैदानात केली. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आणि यष्टीरक्षक चेंडू खाली येतोय आणि आणखीन एक फलंदाज बाद.
क्रम्बल और राइज टू द चॅलेंज. मैदानामध्ये तुम्हाला त्या प्रकारे तो आत्मविश्वास द्यावा लागतो आपल्या संघ सहकार्यांना. इथे जेव्हा ओमकार गोलंदाजीला आला त्याने पाहिलं की याच्या अगोदरचं षटक फार सुंदर केलं होतं साहिल पवारने, मग आपल्याला त्याच पावलांवरती पाऊल ठेवावं लागेल आणि ओमकार सुद्धा ती करतोय सुद्धा. ओमकारच्या गोलंदाजीमधलं त्याचा फॉलो थ्रू पाहण्यासारखा आहे किंवा त्याच वेळेला त्याची ऍक्शन पाहण्यासारखी आहे. चेंडूचा टप्पा सुद्धा पाहण्यासारखा आहे. यावेळेला 2 धावा पूर्ण होतात. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल आणि तिसरी धाव पूर्ण सुद्धा होईल. थोड्या अंशी आपण का पाहतोय ना की दोन्ही फलंदाजाने हे ओळखलं की इथे जेव्हा संधी मिळते तेव्हा संधी का सोडा, अपॉर्च्युनिटीसाठी तयार राहायचं असतं, कारण प्रत्येक वेळेला ती अपॉर्च्युनिटी मिळेल असं नाही. मला आठवतं की आजही तुम्ही कोणत्याही इंटरनॅशनल क्रिकेटरचा इंटरव्ह्यू तुम्ही ऐकाल किंवा अलीकडच्या काळामध्ये पॉडकास्टवरती तुम्ही गेलात आणि ते ऐकलं तर तुम्हाला ऐकायला मिळेल ते म्हणतात की आम्ही नेहमी जी अपॉर्च्युनिटी आम्हाला मिळाली त्याच्यासाठी आम्ही तयार राहिलो. विराट कोहली कोणत्या क्रमांकावरती खेळायचा, कोणत्या क्रमांकावरती खेळायला आला, कोणत्या पद्धतीने त्याने आज जगामध्ये आपलं स्वतःचं नाव कमवलेलं आहे, या सगळ्या गोष्टी मित्रांनो अपॉर्च्युनिटीच्या असतात. ज्या वेळेला विराट कोहलीचे वडील वारले होते त्याच्या पुढच्या दिवशी जाऊन त्याने त्याच्या दिल्लीच्या संघाला सामना जिंकून दिला होता. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असतं. ती अपॉर्च्युनिटी त्याने सोडली नाही आणि ही अपॉर्च्युनिटी सोडली जात नाहीये. फुलटॉस होता, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, दणदणीत षटकार. पाच गडी बाद 54, 5 षटकांच्या समाप्तीनंतर 54 ऑन बोर्ड. 65 पर्यंत जाण्याचा प्रयत्न नक्की असेल, कारण एक बॉलिंग अटॅक जो आहे ना रोटकूरचा, स्वतः निशी आहे किंवा त्याच्या जोडीला अर्थातच आणखीन काही गोलंदाज वेगळ्या पद्धतीने आणण्याचा प्रयत्न निशी करण्याकरता असेल, कारण त्याला माहिती आहे की ती ओव्हर डिपेंडन्सी आहे ना ती यावेळेला आपण संपुष्टात आणायची आहे. 5 षटकांचा खेळ संपलाय. प्रथमेश, शेवटच्या षटकाकडे आपण कसं बघूया की साधारण 10-15 की त्याच वेळेला विकेट सुद्धा? येस, नो डाऊट. आता विकेट गमावून चालणार नाहीये. 5 विकेट सध्या गमावल्यात आणि असं टेलिव्हिजन स्क्रीनवर तुम्ही पाहू शकाल. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 54 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. खेळाचा पूर्वार्ध आपण पाहतो जिथे एकविरा स्पोर्ट्स रोटखुर्द संघाला प्रथम तर टॉस गमावल्यानंतर बॅटिंग करावी लागते आणि जगन्नाथवरती आता मोठी जबाबदारी असणार. त्याचा बॅटमधनं 2 भव्य षटकार आपण पाहिलेत, तर त्या दुसऱ्याच बाजूला आता यशवरती देखील महत्त्वपूर्ण जबाबदारी असणार आहे. शुभम मडवीला आपण पाहिलं 0वर बाद झाला. सचिन माईच्या बॅटमधनं 20 धावा आल्या. 10 बॉलमध्ये त्याने 1 षटकार 1 चौकार ठोकला. 7 धावा परेशनं बनवल्या. जगन्नाथ नाबाद अद्यापही खेळतो. निशी करण्याकरला हवी तशी कामगिरी पार पाडता आली नाहीये. या संघाचा तारणहार महत्त्वपूर्ण खेळाडू खरं तर बाहुबली ऑफ एकविरा स्पोर्ट्स रोटखुर्द आकाश बायतांडेल देखील अवघ्या 2 धावांवरती बाद झाला. त्यामुळे आता मात्र यश पाटील आणि त्यासोबत जगन्नाथवरती देखील मोठी जबाबदारी असणार आहे. यश पाटील स्ट्रायकिंग एंडवर. फटका चांगलाय, इनफिल्डचा वरून उडवलाय, क्षेत्ररक्षक आहेत आणि एक्झॅक्टली काय घडलं अंपायरचा अधिकृत इशारा. हो, हा बॉल गेलाय एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा. कॅपिटलाइज करणं, मॅक्सिमाइज करणं खूप इम्पॉर्टंट आहे आणि सध्याच्या घडीला तो प्रयत्न यश पाटीलचा आपण पाहतोय. पाबळा पाटील मैदानामध्ये दाखवणं गरजेचं. आता यश पाटील वरती एकविरा स्पोर्ट्स रोटखुर्दचे समर्थक अशा अपेक्षा लावून पाहतायत. पुढचा बॉल साहिल तयार.
ओ द स्टम्प्स आडवा बाटणं फिल्डर आहे डीप मिड विकेटला कोणती मिस्टेक होत नाहीये विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळेल महत्वपूर्ण विकेटच्या पाटीलनं षटका ठोकला होता त्याला आता मात्र पॅव्हेलियनचा रस्ता दाखवलाय विकेटचं पतन फलंदाज बाद 1 more विकेट डाऊन 6वा धक्का या धावसंख्येवर पाटील आणि आता नवीन फलंदाज शुभम पाटील आपण पाहणार आहोत मैदानामध्ये मोठ्या संख्येने प्रेक्षक मात्र आता आपण पाहतोय सुपर 6 या लढतींचा आनंद घेण्यासाठी ते उपस्थित राहिलेत तमाम लाडक्या क्रिकेट प्रेमीचं क्रीडा रसिकांचं या स्पर्धेच्या पद्धतीने मी स्वागत करतोय आणि यस फक्त मेगा फायनलच्या मॅच पर्यंत तुम्हाला टी शर्ट्स दिले जातील अनसोल्ड प्लेयर आपण या गोष्टीची नोंद घ्या त्यासोबत यावेळेस चूक करण्याचा प्रयत्न फाईन लेगला फिल्डर आहेत कोणती चूक करत नाही का असं वाटलं होतं पण शेवटच्या चरणावर झालेली ही चूक किती महागडी ठरू शकते कॅचेस विन द मॅचेस याच क्रीडांगणावर राजू वाघमारेला आम्ही पाहिलंय झेल सोडल्यानंतर काय दर्जेदार बॅटिंग केली होती आणि आता पुन्हा एकदा जीवनदान मिळालंय शुभम पाटीलला सुटलेले झेल नेहमीच महागडे ठरतात आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतो तर प्रेक्षक कमाल झेल ज्याला आयवा कॅच म्हटलं जातं त्यासाठी मात्र आपण पाहतो रॉस स्पोर्ट्स कडून एक स्पेशल टी शर्ट मात्र दिली जाईल पण त्या टी शर्ट साठी चॅनलला सबस्क्राईब करणं गरजेचं फ्रंट फुटला येऊन ठोकलाय शुभम पाटीलचा पॉवर पॅक छप्पर तोड सीमारेषेच्या बाहेर षटकार शहात चटके लागले असतील विनोद स्मृती पिंगळ सई दामण सई या संघाला कॅच ड्रॉप झाली जीवनदान मिळालं त्याचा परिपूर्ण फायदा उचलला तर शुभम पाटील षटका ठोकलाय धावसंख्येला चालना दिली धावा 70 धाव फलकावरती अखेरचा बॉल शुभम पाटील पाटील शाही मैदानामध्ये पाहायला मिळाली ही दादागिरी दाखवली शुभमनं मैदानात आणि त्यानं साहिलच्या विरोधात एक दर्जेदार षटका ठोकलाय कॅच सोडल्यानंतर मात्र तुम्ही फलंदाजांना नेहमीच पाहिलं की अशा प्रकारची फलंदाजी करताना 4 या धावसंख्येवर आपण पाहिलं तर रोहित शर्माचा जेल ड्रॉप झाला होता तिसारा परेरा कडून त्यानंतर 264 धावांची विक्रमी खेळी आली होती त्यामुळे कॅचेस हे टेनिस बॉल क्रिकेट असो अथवा इंटरनॅशनल क्रिकेट असो नेहमीच सुटलेल्या महागड्या ठरताना आपण पाहिल्यात आणि सध्याच्या घडीला जो षटका ठोकला ना अक्षरशः त्या फटक्याचे चटके लागलेत विनोद स्मृती पिंगळ सई दामण सईला एका बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि या स्पर्धेचा नियम कोणत्याही क्षणी चेंडू फुटला भिजला खराब झाला हरवला तर त्या जागी तुम्हाला नवीन बॉल देण्यात येईल शेवटचा बॉल आहे आणि त्यासाठी पुन्हा एकदा नवीन चेंडू इथे दिला जातोय मॅच बॉल आलाय का चला मॅच बॉल आलाय क्या बात आहे आमच्या प्रेक्षकांसाठी खरंच मी कौतुक करेन आमचे जे बॉल बॉयज जे आमचे व्हॉलेंटियर्स आहेत आमचे बाबूबा असतील सगळ्यांनी प्रचंड मेहनत केली मॅच बॉल जेव्हा जेव्हा मैदानाच्या बाहेर जातो तेव्हा तो शोधून पुन्हा मॅचमध्ये अवेलेबल करण्यासाठी त्यांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करू धावा 70 झाल्यात 12ची सरासरी प्रति षटकामागे राखण्यास यश मिळालंय या ओव्हरमध्ये देखील आपण पाहतो अद्याप 16 धावा आल्यात शेवटचा बॉल ऑफ साइड रीजन मध्ये खेळून काढलाय पॉइंट मधून मागे येतो चेंडू सेकंडचा कॉल पाटील लावलाय सेकंडच्या अटेम्प्ट मध्ये विकेट मिळेल का बट स्वतःला पूर्णतः झोकून दिलंय प्रयत्नांची पराकाष्ठा तुम्हाला पाहायला मिळाली धावांसाठीची धाव भाग मिल्का भाग ही सत्य परिस्थिती मैदानामध्ये तुम्ही पाहिलीत धावसंख्या 2 पूर्ण केल्यात की नाही हे पाहावं लागेल तर रॉस स्पोर्ट्स खऱ्या अर्थानं या वाहिनीची आता मदत घेतली जाईल आणि चेक केलं जाईल आपल्या ऑफिशियल टेक्निकल रूम मध्ये की एक्झॅक्टली काय घडलंय फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलाय की नाही हा प्रश्न आहे यस नाही पोहोचलाय म्हणजे एकच धाव इट्स आउट धावचीच्या स्वरूपात शेवटच्या बॉलवरती विकेट मिळेल जरूर शुभम पाटीलचे एफर्ट्स अपुरे राहिले पाहता षटक क्रमांक 6 संपलं डाव संपला पहिला आणि पहिला डावा अखेरीस 71 धावा उभारल्यात आणि 72 धावांचं लक्ष असेल
डाव संपला पहिला आणि पहिल्या डावा अखेरीस धावा 71 धावफलकावरती तुम्हाला पाहायला मिळाला. 72 धावांचं टार्गेट आहे. सुपर 6 ची लढत आहे. इथून जो संघ जिंकेल तो या स्पर्धेच्या टॉप 3 मध्ये क्वालिफाय होताना तुम्हाला पाहायला मिळेल आणि टॉप 3 मध्ये जाण्यासाठीची धडपड आता मैदानामध्ये काही क्षणात सुरू होईल. कुठेही जाऊ नका, रॉ स्पोर्ट्स सोबत जोडले राहा. खेळाचा दुसऱ्या डावात 72 धावांचं आव्हान डोळ्यासमोर ठेवून विनोद स्मृती पिंगळसाई धामणसाई संघाची सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होईल आणि या सामन्याचं धावतं ऐकण्यासाठी पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये करूया परिवर्तन. मी तुर्तास सांगतो, तुम्ही कुठेही जाऊ नका, स्पर्धेचा आनंद घेत राहा आणि या ऐकूया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मधून आवाज महाराष्ट्राचा, सातत्याने अखंड महाराष्ट्रभरचा आवाज दुमदुमताना टेनिस विश्वामध्ये आपण पाहतो. जयजी भोसले सर त्यांच्या समवेत आमचे बंधुतुल्य मित्र हर्षलजी मुंडे सर यांचा आवाज ऐकूया या खेळाच्या दुसऱ्या डावात. थँक्यू. या पण सामन्याकडे वळतो आहोत. महत्वपूर्ण लढत आपल्या भेटीला येत असताना मैदानाच्या आतमध्ये आघाडीची जोडी दाखल होत असताना पाहायला मिळते. रोहा तालुका प्रीमियर लीग हे पर्व तिसरं आणि ज्याच्यावरती करावं गर्व असं हे तिसरं पर्व आपण पाहतोय. आई एकविरा स्पोर्ट्स रोड खुर्द विपक्ष विनोद स्मृती पिंगळसाई धामणसाई. आज आपण पाहिलं ना तर खऱ्या अर्थाने या 72 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. 12च्या आस्किंग रन रेटने मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना एक युवा टॅलेंटेड खेळाडू मैदानावरती दाखल होत असताना पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं त्याचं कौतुक करायला हवं, कारण त्याचे स्ट्रोक सिलेक्शन, त्याचे फलंदाजी, त्याच्या फलंदाजीचा दर्जा, त्याच्या फलंदाजीचा क्लास आपण नेहमी पाहिलाय. तो कौस्तुभ दळवी मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक रेटवरती आपण पाहतोय. साईड कॅमेरा अँगलने आपण त्याला पाहत आहोत. एक दर्जेदार खेळाडू आहे, त्याच्याकडे प्रतिभा संपन्न असा खेळाडू आहे. त्याचा दर्जा नेहमी चांगला राहिला फलंदाजीचा, परंतु आज त्याच्याकडून अपेक्षा खूप साऱ्या आहेत. तू करू शकतो आणि तू करून दाखव, यासाठीच माझ्याकडे सर्वजण पाहत आहेत. एक चांगली मॅच पाहायला मिळेल. पहिलं षटक निशी कर्णेकर, पहिला बॉल लोअर फुल टोस कव्हरला केलाय, क्षेत्ररक्षक दूर आहे. एक धाव निश्चित, दुहेरीचा प्रयत्न करण्यात आला. 2 धावा इथे कंप्लीट करण्यात येतात. रुपेजी सावंत सरांनी सांगितलं हा नो बॉल, नो बॉल इथे येत असताना बीमर आला. पहिलाच बॉल बीमर आपण पाहतो निशी कर्णेकरच्या माध्यमातून अगदी चुकीचा बॉल आणि त्याच्यावरती आला. 2 धावा मिळाला. अगदी सुरुवात 3 धावेनं झाली आहे. बॅटिंग करताना टीम मैदानावरती आपण पाहतोय. महत्वपूर्ण संघ विनोद स्मृती पिंगळसे धामणसे मैदानाच्या आतमध्ये उतरलेले आपल्याला पाहायला मिळतात. कौस्तुभ दळवी यंग टॅलेंटेड खेळाडू समोर निशी कर्णेकर. ओ फटका फसला. फ्री हिटचा बॉल होता हवेत. स्वतः गोलंदाज आपण पाहतो निशी कर्णेकर बॉलच्या खाली बचावले गेले. तिकडे मात्र कौस्तुभ कारण की फ्री हिटचा बॉल होता हवेत आला. त्याच वेळेला 1 धाव मिळाली आणि एक चेंडू लिगली इकडे फेकला गेला. टीमची धावसंख्या 4. पहिल्या चेंडूच्या अंती 4 धावा येणं ही बाब देखील तितकीशी महत्वाची आहे, कारण 4 धावा धावफलकावरती आपण पाहतो आहोत. पहिला चेंडूचा खेळ संपला. निशी कर्णेकर ज्या पद्धतीची त्याची प्रतिभा आहे ना, तो एक वर्ल्ड क्लास टेनिस क्रिकेटचा खेळाडू आहे. त्याच्याकडे प्रतिभा प्रचंड आहे, कारण खुल्या गटाच्या स्पर्धांमध्ये त्याने नेहमी चांगल्या दर्जाचं प्रदर्शन केलंय. रोहा तालुक्याला बिलॉंग करत असताना, रोड गावाला बिलॉंग करत असताना त्याने चांगल्या दर्जाचं प्रदर्शन केलेलं आपण नेहमी पाहिलंय. परंतु तो क्लास, तो दर्जा, त्याचा इम्पॅक्ट इथे पाडणं गरजेचं आहे, कारण बीता व कलता आज काय वाढून ठेवलंय त्याच्या समोर हे पाहायचं आहे. पुढचा बॉल खोलात टाकलेला चेंडू ऑन साईडला केला. क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल इथे प्राप्त होत असताना मी अगदी क्लास बद्दल म्हणालो, परंतु अनेक वेळेला प्रेक्षक वर्ग म्हणतो ना, इट्स नॉट हाऊ बिग यू आर, इट्स हाऊ बिग यू प्ले. तुम्ही किती मोठे आहात ना, त्यापेक्षा जास्त आज तुम्ही काय करताय हे आम्हाला पाहायचंय. निश्चितपणे कालपर्यंत काय खेळ झाला, कालपर्यंत काय घडलं, या सगळ्या घडामोडी आपण पाहिल्या. हे दोन्ही संघ बरेच लढखडत, बरेच संघर्ष करत इथपर्यंत आलेत, कारण की मोठ्या मोठ्या प्रत्येक टीमला आपण जर पाहिलं तर सामोरं जात असताना बघायला मिळालं काय घडतंय. सर्वाधिक मोठी विकेट कौस्तुभ दळवी. बॅटची आतली गडा गेली. एस्टनच्या मागे चांगलं कामकाज आणि फलंदाज बाद कौस्तुभ. मोठा धक्का संघाचा कर्णधार इथे बाद होत असताना 5 या धावसंख्येवरती सेलिब्रेशन पहा.
प्रत्येक खेळाडूला ठाऊक आहे ही एक मोठी विकेट आहे. सेलिब्रेशन होत असताना ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. स्ट्राईक एंड वरती आले होते, उजव्या यष्टीच्या बाहेर कट केला, रीच पर्यंत पोहोचले आणि बॅटची आतली कडा घेत असताना यष्टीरक्षकाचा जल्लोष, सेलिब्रेशन इथे सर्व काही सांगून गेलाय. एक महत्वपूर्ण एक मोठी विकेट इथे प्राप्त होत असताना 5 धावा धावफलकावरती आहेत. एक खेळाडू बाद झालाय. सद्य परिस्थितीमध्ये आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय 72चा पाठलाग करत असताना कोंडी फोडली, विकेट मिळवली. विकेट टेकर गोलंदाज निशी कर्णेकर या गोष्टींसाठी नेहमी जाणला जातो. पहिला चेंडू त्याने अवांतर हाताळला, तदनंतर कमबॅक चांगले केलंय. चांगलं पुनरार्पण झालंय, कारण की आपण पाहतो महत्वाची विकेट होती. निशीला सुद्धा चांगल्या पद्धतीचं माहिती आहे आणि तदनंतरचा तो सेलिब्रेशन टीमचं सांगून जातो की कौस्तुभ दळवी कितपत इम्पॉर्टंट बॅटर होता, ज्यावेळेला त्याच्या बॅटमधून धावा येणार होत्या आणि आल्याही असतात. त्या पलीकडे आपण पाहिलं तर फ्रीटच्या बॉलला तिकडे बचावले, तदनंतर नामी संधी पुन्हा निर्माण झाली होती खेळण्यासाठी, पण त्याच वेळेला निशी हुशार आहे, त्याच्याकडे चांगल्या पद्धतीचा क्लास आहे, अचूकता आहे, बेधकता आहे आणि त्यानं टाकलेले चेंडू तिकडे मात्र सफलता देणार राहिलेत. महत्वाची विकेट कौस्तुभ बाद झाल्यानंतर हरीश मैदानावरती 5-1. यावेळेचा बॉल ऑन साइडला केला हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, जजमेंट चांगलं आहे, टिपला सहज साधा सोपा झेल आणि इथे निशी कर्णेकरला विंग आली आहे. आणखीन एक विकेट, 1 मोर विकेट डाऊन. दुसरा खेळाडू बाद. निश्चितपणे आपण पाहतोय एक विकेट आली आणि तदनंतर मात्र दुसरी ही विकेट मैदानाच्या बाहेर त्यांना पाहायला मिळते. महत्वपूर्ण खेळाडू हरीश मैदानावरती गेले असं वाटलं होतं, धावा येतील, त्याच वेळेला फटका चांगला खेळला होता आणि तिकडे अल्पेश पाटील वेल जज कॅच आपल्याला बघायला मिळाली. एक चांगल्या पद्धतीचं ताळमेळ राहिलं या मॅचमध्ये. टीम आई एकविरा स्पोर्ट्स रोड खुर्द मैदानावरती एक वेगळ्या जिद्दीनं उतरलेत, कारण की एकंदरीत आपण पाहतोय 72 धावा 71 बनल्या. 72 धावांची टोटल या मॅचमध्ये पाहायला मिळाली आणि पहिला बॉल बीमर आला, त्याच्यावरती 2 धावा आल्या, म्हणजे जरी आपण जर पाहिलं ना तर एकंदरीत एका बॉलवरती 4 धावा आल्या होत्या आणि पुढच्या 3 चेंडूवरती 2 विकेट आल्या. एकच धाव येताना पाहायला मिळते. चांगल्या स्थितीमध्ये 5-2 सध्याची घडी आपण पाहतोय. मनस्थिती चांगली असली ना की परिस्थिती नेहमी बदलते. आज मनस्थिती कशी आहे ना या संघाची, कारण विनोद स्मृती पिंगळसाई दामनसाई संघ बॅकफूट वरती आहे. सध्या परिस्थितीमध्ये आपण पाहिला तर विकेट टेकर गोलंदाज ऑन हॅट्रिक आहे. निशी कर्णेकर इथे हॅट्रिक संपादन करेल का हे देखील पाहणं तितकंसं गरजेचं राहील. एक दर्जेदार क्रिकेट त्याच्या माध्यमातून सध्याच्या घडीला पाहायला मिळालंय. कष्ट करावं लागतील, कारण कष्ट केले नाही ना तर आयुष्य नष्ट होतं. हा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर ठेवला होता. चेंडू पुन्हा एकदा टाकावा लागेल. व्हाईट बॉल एक्स्ट्रा येत असताना अतिरिक्त धाव. असं आपण पाहतोय टप्पा अगदी सरळ रेषेमध्ये बॉल वेगानं निघून गेला, पण तो बॉल ऑफस्टिकच्या बराच बाहेर राहिला आणि हे आमच्या पंचांनी जाणलंय. त्याच वेळेला कळवलं की हा बॉल आपण जर पाहिलं तर वाईट एक अतिरिक्त धाव स्कोरकार्ड वरती प्लस होताना पाहायला मिळते. टीमची धावसंख्या 6-2. यावेळेचा बॉल इथे ऑन साइडला केला. क्षेत्ररक्षक आहे, सिंगल घेण्याचा प्रयत्न वेगाने, धाव कंप्लीट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. पहिला चेंडू अवांतर आला, परंतु तदनंतर निशीचं कमबॅक पहा ना किती चांगल्या रीतीने इथे त्याने केलंय. केवळ 6 धावा धावफलकावरती 2 खेळाडू झाले ते बाद. यस, या गोष्टीसाठी त्याला ओळखलं जातं, या गोष्टीसाठी संबोधलं जातं. रोड गावाचं क्रिकेट सातत्यानं त्याने चांगलं खेळलंय. रोहा मर्यादित नाही तर संपूर्ण महाराष्ट्रभर या खेळाडूची दखल घेतली जाते. चांगली मॅच. यावेळेचा बॉल देखील पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न. आणखीन एक चेंडू निर्धाव स्वरूपाचा येतोय. निशी कर्णेकर या मॅच मध्ये अफलातून कामगिरी त्याने केली आहे. आणखीन एक चेंडू निर्धाव स्वरूपाचा डॉट बॉल. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 6-2. दुसरा खेळाडू बाद झालाय. सूरज आणि विवेक ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. विवेक एक इतिहासकार आहे आणि त्याने दर्जेदार फलंदाजी केलेली आपण पाहिले. आज जर का विवेकच्या कॅचेसची एकंदरीत गणना केली ना तर मला वाटतं की सर्वाधिक जास्त झेल या स्पर्धेमध्ये घेणारा खेळाडू आहे विवेक बाईट, ज्याने अविश्वसनीय अमानवीय झेल या स्पर्धेमध्ये अद्याप टिपलेले पाहायला मिळाले.
चांगल्या पद्धतीची फिल्डिंग त्याने केली आहे पूर्णपणे. आपण जर पाहिलं तर मैदानावरती बॅटिंगही चांगले करताना पाहायला मिळाले. क्षेत्ररक्षणामध्ये जास्तीचा भर इथे मात्र देताना आपण त्यांना पाहिलंय. कारण की ज्या वेळेला संघ अडचणीमध्ये होता कालचा दिवस आपण पाहिला, एक चेंडू 6 धावांची गरज असून तिकडे सामना जिंकण्यामध्ये त्याचं योगदान राहिलं होतं. आताही मॅच तशी आहे, 72चा पाठलाग करायचा, शेवटपर्यंत खेळावं लागेल. यावेळेचा बॉल इथे मात्र आणखीन एक चांगल्या दर्जाचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. उजव्या यष्टीच्या बाहेर खोला टाकला, क्षेत्ररक्षक आहे वाईड यॉर्कर, थेट यष्टीरक्षकाचा वेट डॉट बॉल. निर्धाव चेंडू, 29 बॉल आणि 66 ची आवश्यकता. अल्पेश पाटील या गोष्टीसाठीच ओळखले जातात. कमी गतीचा बोलला, त्याला ओळखलं, पारखलं, अगदी उचललं आणि फेकून दिलं वाईडिश मिड विकेटच्या वरून. या मॅच मध्ये मोठा ब्लास्ट, षटकार. 28 बॉल आणि आता मात्र विजयासाठी आवश्यकता आहे ती 60 धाव संख्येची. मी लक्ष वेधतोय स्ट्रॉंग बॉय संघाचा कर्णधार श्री दत्त कृपा मुळगाव शिवाज्ञा संघाचा कर्णधार. आपला जो खेळाडू 4 धावा पळण्यासाठी तयार आहे त्याला इथे घेऊन या. आपला जो खेळाडू 4 धावा कंप्लीट करण्यासाठी तयार आहे त्याला त्वरित त्याचं नाव आणि त्याला इथे घेऊन या. आडव्या बॅटने ऑन साइडला केलाय, उंची जास्त आहे, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलाय, सहज साधा सोपा झेल इथे टिपलाय आणि तदनंतर सेलिब्रेशन. खेळाडू क्रमांक 5 इथे महत्वाचा सूरज. बघा महत्वपूर्ण धावा यायला सुरुवात झाली होती, सूरज बॅटिंग करत होते त्याच वेळेला मैदानाच्या आतमध्ये काय घडलंय, महत्वाची विकेट, एक चांगल्या पद्धतीची कॅच यश पाटील बॉलच्या खाली त्यांना पाहायला मिळाले. अल्पेश पाटील चांगली गोलंदाजी करतात, पहिला डॉट टाकला, दुसराच बॉल होती, षटकार आला, त्याच वेळेला त्याचं प्रतिउत्तर आपण जर पाहिलं षटकाराचं ते विकेटनं दिली आहे. एक महत्वपूर्ण फलंदाज सूरज बाद झाले, नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. नाव आहे साहिल. साहिल मैदानावरती येतात, विवेक मैदानावरती खेळतात. विवेकने 2 बॉल खेळले, एकही धाव त्यांच्या बॅटमधून आली नाहीये अद्याप. आपण जर पाहिलं तर 12 वरती 3 सध्याची स्थिती आहे. 72चा पाठलाग करताना टीम आपण जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये पिंगर सहित दामनसही. अल्पेश पाटीलला देखील विकेट मिळवले. साहिल मैदानाच्या आतमध्ये आहे, अगदी त्याच वेळेला विवेक बाईतला आपण पाहतोय. कठीण काळात नेहमी स्वतःला सांगायचं असतं शर्यत अजून संपलेली नाही आहे, कारण मी अजून जिंकलेलो नाही आहे आणि हे स्वतःशी सांगावं लागेल या खेळाडूंना, कारण शर्यत संपली नाही. 72चा पाठलाग चालू आहे. गोलंदाजी मार्फत अल्पेश पुन्हा एकदा दाखल होत असताना पाहायला मिळतोय. प्रेक्षक वर्गाचं लक्ष वेधूयात. प्रेक्षक वर्ग हो, तुम्हाला आवर्जून एक सुवर्ण संधी आहे. मैदानाच्या बाहेर झेल पकडा आणि एक आकर्षक टी शर्ट रोहा स्पोर्टची मिळवा. हा चेंडू थेट यष्ट्यांचा वेध घेतलाय. फर्निचर दिसतोय, आणखीन एक खेळाडू बाद. आपण पाहिला ऍक्शन रिप्ले मध्ये काय अगदी चेंडू फेकला गेला, त्याच वेळेला अति वेगानं बॉल टाकला अल्पेश पाटील आणि त्याच वेळेला आपण पाहिलं तर प्लेडॉन आपण पाहिलं पाटला हलकासा बॉलने स्पर्श केला आणि तदनंतर बॉल आतमध्ये आला. सरळ यष्टांवरती एक मोठी सफलता अल्पेश पाटील यांच्या नावावरती पाहायला मिळेल. 4 फलंदाज बाद झालेत, 12 धावा धावफलकावरती आहेत. पाठलाग केला जातोय तब्बल आपण जर पाहिलं तर 72 धावांचा. 7.20च्या सरासरीनं बॅटिंग चालू आहे, पण इथून पुढे 13.85च्या सरासरीनं बॅटिंग करावी लागणार आहे जिंकण्यासाठी मैदानावरती टीम विनोद स्मृती पिंगर सहित दामनसई या महत्वपूर्ण टीमला. रोहा तालुका क्रिकेट प्रेमी मित्र परिवाराच्या माध्यमातून 3 बॉल 3 विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. 4 विकेट साठी 1000, 5 विकेट साठी 1500 आणि 6 विकेट साठी 3000. धाव फलकावरती धावा त्या 12. 4 खेळाडू झालेत बाद. 26 चेंडू आणि 60 धाव संख्येची आवश्यकता. विकेट्स मिळवल्यात. 26 बॉल आणि 60 धावा. हॅट्रिकचा बॉल इथे थेट यष्टीरक्षकाचा भेद घेतला. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, इम्प्रोवायझिंग करण्याचा प्रयत्न इथे केला फलंदाजाने.
कौतुक करावं तेवढं कमी आहे. अल्पेश पाटील बॉलिंगसाठी आले. बघा जो षटकार आला ना तेवढाच धावा खर्च केल्यात आत्तापर्यंत तरी 5 बॉलमध्ये. 2 महत्त्वाच्या विकेट मिळवल्या, 2 डॉट टाकले, 1 षटकार आला. शेवटचा बॉल येणं बाकी. शेवटचा बॉल अगदी आपण जर बघाल तर कसा या गोष्टीकडे पाहिलं जाईल. फुल टॉस होता, शरीरावरती आदळल्यानंतर तिकडे डॉट बॉलची सांगता. वा, एका चांगल्या षटकाची सांगता होताना पाहायला मिळतीये. धावा धपळकावरती 12-12ला 4ची स्थिती सध्याची. 72चा पाठलाग करताना टीम विनोद स्मृती धामणचे पिंगसे. कसं गरजेचं राहील विनोद स्फूर्ती पिंगसाई धामणसाई. कालचा दिवस या खेळाडूने गाजवला. 18 बॉल जिथे 52 धावांची गरज होती आणि त्याच वेळेला एकट्यानं अर्धशतक ठोकलं होतं. तर आज का तो कारनामा नाही. आज तर मॅच आपण पाहतो सुपर 3 मध्ये जाण्यासाठी जी आहे लढत चांगली आहे. समोर निशी करा स्पर्धा तिचा, मैदान तेचा, खेळपट्टी ही तिचा आणि त्याही पलीकडे आपण जर पाहिलं तर स्पर्धेची उत्कंठाही तेवढीच आहे. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर कट केला. शेवटच्या क्षणाला केवळ दिशा दिली आहे. मॅचची दशा बदलेल का? रन्स कंप्लीट होतात. एक दुहेरीचा प्रयत्न, दोन्ही गाड्या खडूळावरती आल्या होत्या. अपघात अटळ होता, तिथे धावा कंप्लीट करण्यात आल्या. येत असताना पाहायला मिळतात ते 2. मारुतीजी पाटील साहेब यांना मी विनंती करेन या पण व्यासपीठावरती. मारुतीजी पाटील साहेब भारतीय सैन्य दलामध्ये ते रुजू होते. सध्याच्या घडीला ते रिटायर्ड झालेत. त्यांचा आपण एक विशेष सन्मान करणार आहोत. मारुतीजी पाटील साहेब या आपलं हार्दिक असं स्वागत. 14ला 4. 14 वरती 4 आपण पाहतो. फलंदाज बाद होताना पाहायला मिळतात. निशीच्या अगेन्स्ट फटका चांगला खेळला गेला, त्यावेळेला 2 धावा मिळाल्यात. इथून पुढे असेच फटके अपेक्षित आहेत विवेक बाई मधून. महत्वाचा खेळाडू मादेवाडी गावचा सुपरस्टार मैदानावरती. निशी खोला टाकलेला बॉल इथे पायावरती आढळतो. 1 धाव निश्चित अवेलेबल आहे आणि ती सिंगल इथे घेण्यात येत असताना पाहायला मिळते. एकेरीच्या मदतीने 15ला 4. सिंगल डबल वरती जास्तीचा भर दिला जातोय, कारण की आपण जर पाहिलं तर सिंगल डबलने या मॅचला जिंकला जाईल का हाही प्रश्न विचारावा लागेल. कारण की तुम्हाला 72 धावांचा पाठलाग करायचा, एक मोठ्या टोटलकडे वाटचाल करायचं. त्यासाठी एकाच मोठा फटका तर अपेक्षित प्रति षटका मागे, पण त्याच फटक्याच्या शोधामध्ये अद्याप आहे बॅटिंग करताना टीम. आपण पाहिलं तर विनोद स्मृती पिंगसई धामणसई. 15 वरती 4 सध्याची स्थिती आहे. निशी कर्णेकर 3रं षटक मार्गस्थ आहे. 15ला 4. निशी कर्णेकरचा प्रचंड वेग कामी आलाय. हाफ ट्रॅकर होता, बॅकफुटला आले, ऑन साईडला खेळतात. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलंय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल. एक सिंगल इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळते. एकेरी दुहेरीने धावा पुढे येतात. मुंबईची जर का लाईफ लाईन त्यांची जे लोकल आहे तर क्रिकेटची लाईफ लाईन सिंगल आणि डबल आहे, परंतु सिंगल डबलने जास्तीचा फरक प्रतिस्पर्धाला पडणार नाही. त्यासाठी मोठे स्ट्रोक खेळावा लागतील. 72चा पाठलाग चालू आहे. इथे लोकलने नाही, एक्सप्रेसने प्रवास करावा लागेल. यावेळेचा बॉल ऑन साईडला केला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. पाचवा निशी कर्णेकरचं सेलिब्रेशन पहा. दोन्ही हात हवेमध्ये फैलावत असताना यस मी आहे या संघाचा नेता, मी आहे या संघाचा तारणहार सांगतोय. विकेट मिळवली आहे. महत्वपूर्ण खेळाडू ज्याच्यावरती खऱ्या अर्थानं मोठा विश्वास होता, ज्याच्याकडे आशेचं किरण म्हणून बघितलं गेलं आणि कालचा दिवस ज्या पद्धतीनं त्यानं गाजवला ना, त्याच वेळेला आज बराच मोठा विश्वास घेऊन मैदानाच्या आतमध्ये विवेक भाई दाखल होताना आपल्याला पाहायला मिळाला. पण त्याच वेळेला त्याची मोठी विकेट आली आहे. मी प्रशांतजी मडवी साहेब आणि तथा तेजजी नरे साहेब यांना विनंती करेन, मारुतीजी पाटील साहेब आपल्या सोबत उपस्थित आहेत. भारतीय सैन्य दलामध्ये त्यांनी नेहमी चांगल्या दर्जाची सेवा दिली आहे. ते रिटायर्ड आर्मी मॅन आहेत आणि त्यांचा विशेष सन्मान आज आम्ही करत असताना आम्हाला गर्व वाटतो की त्यांनी भारतीय सैन्य दलामध्ये आज रुजू झाल्यानंतर त्यांनी एक चांगल्या दर्जाचं काम करून आज त्यांनी रिटायरमेंट घेतलेली आहे. त्यांचा विशेष सन्मान रोहा तालुका प्रीमियर लीग मध्ये तालुक्याच्या स्पर्धेमध्ये आज विशेष सन्मान आम्ही करतो आहोत.
साहेब आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत. धावफलकावरती आहेत 16-5 खेळाडू झालेत. बाद पडझड मैदानाच्या आतमध्ये चालू असलेली पाहायला मिळते. ओमकार नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. निशी हा एक अडसर राहिलाय. प्रतिस्पर्ध्याला सळो की पळो करून सोडलंय. त्याने 10 वरती 3 खेळाडू 10 धावा खर्च करत 3 विकेट मिळवल्यात या 2 षटकांमध्ये. अजूनही 2 बॉलचा चेंडू 2 चेंडू अजूनही त्याच्या या स्पेल मधील बाकी आहेत. खूप काय करू शकतो निशी कर्णेकर. पुढचा बॉल उजव्या सीच्या बाहेर शेवटच्या क्षणाला कट गेली. कट केला. क्षेत्ररक्षक आहे इथे चाच पडतोय. धावा मिळतील का? चौकार. चेंडू सीमारेषेच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षकांच्या अगदीमधून इंडिया गेट बनला आणि तिथून आला धावा. 4 चौकार. एकंदरीत आपण पाहिलं ना 2 क्षेत्ररक्षकांमध्ये थोडी फनी मुवमेंट राहिली. ज्या वेळेला एका मागोमाग एक पळत होते, मग तू पकडायचा की मी पकडायचं, याच्यामध्ये दोघांच्या शर्यत लागली आणि दोघांनाही चकवा देत बॉल बघता बघता सीमारेखेच्या पलीकडे गेला आणि तिथेही मात्र आपण जर पाहिलं तर 4 धावा मिळताना बघायला मिळतील. चौकाराच्या सहाय्यानं 20 वरती 5 सध्याची स्थिती मॅचची पाहतो आपण. कदाचित ती इंस्टाग्राम वरती व्हायरल होणारी मोये ही रील्स त्यासाठी शोभली असती. उजव्या सीच्या बाहेर हा चेंडू वेगाने आलाय. अवघड जागी इथे चेंडू लागतोय की काय खेळाडूला. रन्स मिळणार नाही. हा बॉल पहा वेगाने टाकला होता. बॅकफुटला आलाय. उचळी घेणारा होता आणि अगदी शरीर भेदक मारा जयला रोखून ठेवलंय. 20-5 3 षटकांचा खेळ संपला. 20 धावा धावफलकावरती. 72चा चालू असणारा पाठलाग. उशिरा आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी चालू असणारी मॅच आई एकविरा स्पोर्ट्स रोड खुर्द. विपक्ष विनोद स्मृती पिंगळसाई धामणसाई. या 2 संघांदरम्यानची लढत आहे. विनोद स्मृती पिंगळसाई धामणसाई हा संघ पाठलाग करतो. 18 बॉल 52ची आवश्यकता. मित्रांनो तुमच्या सर्वांच्या माहितीसाठी या मॅच नंतर 3 खेळाडू तुम्हाला खेळपट्टीवरती 4 धावांसाठी धावताना दिसतील आणि जो जिंकेल तो थेट क्वालिफाय करेल फायनल मध्ये. या एक डीजेच्या माध्यमातून मधुर संगीत. जी 18 बॉल 52 धावा हा तो स्कोर आहे का? या संघाने पूर्ण केला होता. विवेक बाईकने अर्धशतक ठोकलं होतं. 1 बॉल 5 धावा बनवल्या होत्या. हा तो स्कोर आहे का? यस, निश्चित काहीही आपण पाहिलं तरी याच्यामध्ये बदलाव नाहीये. स्पर्धा इथीचा, मैदानही तेच आहे, सगळं काही त्याच गोष्टी आहेत. फक्त वेळ बदलले आणि गोलंदाज बदललेत. यस, निश्चितपणे आपण पाहिलं तर 18 बॉल 52 धावांची आवश्यकता या मॅचमध्ये आपल्याला निश्चितपणे बघायला मिळेल. पण आणि फलंदाजही बदललेत. काल विवेक बाईत होते, आज ओमकार टवटे आणि जय देशमुख आहेत. या दोघांकडे नामी संधी आली आहे. आज इथून दोघांना सिद्ध करावं लागेल. जसं समोरच्या टीम मधले यश पाटीलने केलं, जसं जगन्नाथने केलं, आज जयला करावं लागेल आणि ओमकार टवटेला करावं लागेल. समोर धावा 18 चेंडू मध्ये 52ची गरज. 20-5 18 चेंडू आणि 52 धावा. ती सिच्युएशन इथे बनली आहे. वेळ फक्त बदलली आहे. अनेक वेळेला आपण म्हणतो ना धावायला दम लागतो आणि धावल्यानंतरही दम लागतो. आज कोणामध्ये किती दम आहे ना ते प्रत्येकालाच इथे पाहायचंय. 20-5 अर्धा संघ डगआउट्स मध्ये आराम फरमावतोय. जास्तीचा उन्हाचा तडाखा कदाचित ऊन त्यांना सहन झालं नसावं. 5 खेळाडू झालेत ते बाद. मैदानाच्या आतमध्ये ओमकार आणि जयला आपण मैदानावरती पाहत आहोत. सामना बनणार याती मात्र शंका नाहीये. यश गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना आपण पाहत आहोत. आज कशा धाटणीची गोलंदाजी तो करतोय. मॅच बनेल का? मोठे स्ट्रोक येतील का? एक मोठा भेडसावणारा हा प्रश्न आहे. परंतु या प्रश्नाचं उत्तर अगदी काही क्षणामध्ये. यश पाटीलचा पहिला बॉल समोर जय. हा ट्रॅकर बॅकफुटला जाऊन कट केला. डीप ॲस्ट्रा कव्हरला उडवला. शुभम वेगानं बॉलचा पाठलाग करताना पाहायला मिळतील. बघता बघता 1 धाव पूर्ण झाली. दुहेरीसाठीचा पाठलाग केला आणि 2 धावा अति वेगानं पूर्ण केला. बघा इथून सुरुवात झाली आहे सर. याआधी सिंगल येत होत्या, आता डबल यायला लागल्यात. इथून पुढे चौकार येईल, त्या पलीकडे षटकार येईल, धावा बनतील. कारण की हे मॅच महत्वाची आहे. दोन्ही टीमसाठी खऱ्या अर्थानं सर्वाधिक महत्वाचा सामना आहे. जो जिंकेल तो सुपर 3 मध्ये. हर्षल सर यासाठी ना आत्मविश्वास फार महत्वाचा आहे.
यावेळेचा बॉल उजव्याशीच्या बाहेर इथे गोलंदाजाला दंडित करण्यात येत आहे. मला तर वाटतं ना लोनवरती फोन मिळतो, फोनवरती लोन मिळतो, परंतु इथे जो आत्मविश्वास हवा ना तो गुगलच्या प्ले स्टोअरवरती डाउनलोड करता येत नाही. त्यासाठी घाम गाळावं लागतं, मेहनत करावी लागते आणि ती करावी लागेल, कारण गुगलनं तुम्हाला सर्व काही देतं. तुम्हाला इथे स्वतःला शोधायचं आहे. गुगलवरती सर्च केल्यावर सगळं मिळतंय, इथे स्वतःला शोधा तुम्ही. इथे विजयासाठी आवश्यकता आहे एक मोठं लक्ष. पार करत असताना लोअर फुल टोसा डाऊन ग्राउंड केला, क्षेत्ररक्षक दूर आहे, चेंडूवरती एक सिंगल इथे प्राप्त होत असताना. ज्यावेळेला आपण म्हणतो ना आपल्या हाताच्या रेषांवरती आपण अंदाज लावण्यापेक्षा त्याच हातात बॉल घ्या, त्याच हातात बॅट घ्या आणि स्वतःचं नशीब बदला, संघर्ष करा, मेहनत करा. कारण की आत्मविश्वास अशी गोष्ट आहे जी तुम्हाला पायथ्यावरून शिखरावरती नेणार आहे. आणि मग पायथ्यावरून शिखरावरती उंच उंच भरारी घ्यायची आहे ना, तर तुमचा संघर्ष तुम्हाला पुढे न्यायचा आहे. गोलंदाजी यश पुन्हा एकदा सज्ज होईल. 24-5 यावेळेचा बॉल डाऊन दी ग्राउंड, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, स्ट्रेट हिट, ग्रेट हिट, षटकार. आत्मविश्वास ही अशी गोष्ट आहे ना की नशिबात नसलेल्या गोष्टींचे दरवाजे उघडते. ओमकारला आपण इथे प्रोत्साहन दिलं आणि त्याने ठोकला हा षटकार. महत्वाच्या क्षणी महत्वाचा षटकार आला, याही गोष्टीकडे जास्तीचं लक्ष द्यावं लागेल. मी म्हटलं होतं ना, डबल आली, वाईड आला, सिंगल आली, आता षटकार आला, धावा बनणार इथून पुढे. 3 चेंडूमध्ये यश पाटीलनं 10 धावा खर्च केल्यात. एक चांगल्या सूर स्थितीमध्ये आपण जर पाहिलं तर आता बॅटिंग करत असताना विनोद स्मृती पिंगसे, धामनसे टीम पोहोचली आहे आणि असे मोठे मोठे पराक्रम करण्याची ताकद त्यांच्याकडे आहे. चेंडूची मागणी केली जाते, त्याची पूर्तता आपण मैदानाच्या आतमध्ये करूया. 30 धावा झालात. अजून या मॅच स्थितीचा विचार केला तर 15 चेंडू 42 धावांची गरज आहे. येस, मॅच बॉल आलाय, मॅच रंगेल, सामना शेवटच्या क्षणापर्यंत जाईल यात ती मात्र शंका काही बाकी नाहीये. कारण की ओंकार आहे, त्या साथीला जय आहे, दोघेही टीमला दिलासा देणारी बॅटिंग करतात. या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. या पलीकडे यश कसा कमबॅक करेल हेही पाहावं लागेल. पुढचा चेंडू यावेळेला एक्स्ट्रा कव्हरला खेळलाय, चेंडू सीमारेषेच्या दिशेने, आणखी एक मॅग्निफिसंट बॅटिंग, टॉप क्लास, आउटस्टँडिंग, फॅन्टास्टिक, फॅब्युलस षटकार. सर बघा, एकंदरीत राहुल दादा पाटील यांचा मथुरी मैदानावरती अड्डा जिंकल्यानंतर जेवढा भाव करणार नाही तेवढा आपण पाहिलं तर ओमकार टवटे मैदानाच्या आतमध्ये भाव करून चालला. 4 चेंडूमध्ये 16 धावा. काय त्याचा वादी खेळ, त्याचा क्लास, त्याचा वेगळ्याच अंदाजाचा थाट आपण मैदानाच्या आतमध्ये आता एकंदरीत पाहतोय. ज्या वेळेला विवेक खेळला त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवत आज ओमकार टवटे खेळतोय. याच विश्वासानं विनोद स्मृती पिंगसे टीम, धामनसे त्यांच्याकडे पाहतात. संघाची धावसंख्या धावफलकावरती 36 वरती 5, लगातारचे 2 षटकार आलेत. ओ यावेळीचा बॉल बाहेर होता. यस, बाहेर चाललाय. आमच्या पंचांनी कळवलाय प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरती येणारी ट्रेन अचानक 2 वरती जावी. हाच पराक्रम या खेळपट्टीवरती. बॉल सरळ रेषेमध्ये, अवंतरधा वाईट. एक्स्ट्रा रन आली आहे. मला तर वाटतं आता यश वरती आलेला हा प्रेशर आहे, प्रेशर क्रिएट केला. 2 षटकार आल्यानंतर आत्मविश्वास द्विगुणित झालाय ओमकारचा आणि आता त्याच्या रीच मध्ये आलेला बॉल त्याने आउट ऑफ रीच केलाय आणि म्हणून की काय तो सध्याच्या घडीला फॉर्मामध्ये बॅटिंग करतोय. हा बॉल देखील आणखी एक बाग फुटला समोरच्या दिशेने, एक्स्ट्रा कव्हरला, वॉट अ स्ट्रोक, ग्लोरियस, सीमारेषेच्या बाहेर षटकार. प्रेक्षक वर्गाने ज्याने कॅच टिपली आहे ना, जर तुम्ही कॅच टिपली असाल तर या रोहा स्पोर्टच्या माध्यमातून टी शर्ट्स आहे, परंतु दादा टी शर्ट त्यावेळेला मिळेल ना जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब कराल. चॅनलला सबस्क्राईब करा तरच तुम्हाला ती टी शर्ट दिली जाणार. अजून काय हवं? तुम्ही स्पर्धा पाहता, तुम्हाला टी शर्ट मिळते, कॅचेस पकडा, परंतु मैदानाच्या बाहेर आतमध्ये आलात तर टी शर्ट काढून घेतली जाईल. बघा काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. फ्लॅट अँड फ्युरियस षटकार इकडे आपण पाहिला. ओमकार टवटे 5 बॉल फेस केलेत, 52 धावा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. म्हणजे रोहा स्पोर्ट्स यांनी मात्र एक वेगळी नवीन संकल्पना आणली आहे आणि ती उदयास राहील यात ते मात्र शंका अजिबात नाहीये. 3 बॉल 3 षटकार आले. ओमकार टवटेला आयोजकांच्या माध्यमातून 500 रुपये देण्यात येतील, परंतु ही टी शर्ट्स आपण देतो योगेजी गंभीर यांच्या माध्यमातून. धावफलकावरती धावा आता वेगाने पुढे सरकल्या. 43-6. सुशांतजी शेडगे आणि निखिलजी सानप यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल.
यावेळेला खोलात ऑन साईडला केला, क्षेत्ररक्षक दूर आहे, रन्स प्राप्त होत असताना पाहायला मिळतात, सिंगल येत असताना. मॅचची स्थिती बदलली आहे. 3 षटकार आले, धावा आला, धावा बनला आणि जिथे 17ची सरासरी होती ना प्रति षटकाच्या मागे, ती सरासरी बदलली. आता 11.00च्या सरासरीने बॅटिंग चालू झाली आहे. आता येणारे 12 चेंडू 28ची गरज आहे, म्हणजे प्रति षटकाच्या मागे 14.00चा खेळ अपेक्षित आहे. आता आपण जर पाहिलं तर एक मोठा दिलासा दिला, आत्मविश्वास दिला आणि त्याही पलीकडे एक मोठा विश्वास दिला ओमकार टवटेनं बॅटिंग करत असताना. मी म्हणेन आता जे काही काम बाकी राहिलं ना ते यश जयचं बाकी राहिलं. जयकडे सुद्धा ताकद आहे, जयनं सुद्धा पिंगळसे गावाचं क्रिकेट चांगलं खेळलंय. 12 बॉल आणि 28 धावसंख्येची आवश्यकता आहे. सामना पहा होता कुठे आला कुठे, हा खेळच त्या प्रकारचा आहे. काय होता असं तू, काय झाला असं तू, सामन्याबद्दलची चर्चा इथे होत असताना पाहायला मिळते. 2 बलाढ्य संघ, हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. सामना आणखीन बनणार यात ती मात्र शंका नाही. बघा लगातारचे 3 षटकार ज्यावेळेला ओमकार यांच्या माध्यमातून आले, तानाजीजी देशमुख साहेब यांच्या वतीनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज ओमकार टवटे यांना मात्र देण्यात येणार आहे. 44 वरती 5. बघा सर, 20 आकड्यावरती 5 फलंदाज बाद होते, आता 44 पर्यंत पोहोचले, म्हणजे चांगल्या दर्जाचा खेळ ओमकार टवटेचा राहिला. त्यानं मात्र या मॅचच्या स्थितीला पूर्णपणे सांभाळलं, या खेळीला सावरण्याचं कामकाज झालं. आता अल्पेश पाटील कसं कमबॅक मिळवून देणार या मॅच मध्ये, याही गोष्टीकडे बघावं लागेल. 12-28ची गरज. मागील षटकामध्ये 6 धावा खर्च करणारा अल्पेश मैदानाच्या आतमध्ये आपण गोलंदाजीसाठी येत असताना पाहायला मिळतोय. 12 बॉल आणि 28 धावसंख्येची आवश्यकता. सामना बनतोय. प्रेक्षक वर्ग अलोट जनसागर इथे अलोट इथे उपस्थित झालेला पाहायला मिळतोय. प्रेक्षक वर्गाने जणू काय उचलून धरले या स्पर्धेला. यावेळेचा बॉल कमी गतीने टाकला, बॅकफुटला ठेवलं, कमी गतीने टाकलेला हा बॉल डॉट आलाय. या ॲक्शन रिप्ले मध्ये आपल्याला बघायला मिळेल. अतिवेगानं धावत आले, त्याच वेळेला बॉल टप्पा पडला आणि बाहेर अगदी शरीरावरती ऑफ ब्रेकचा वापर केला. कळलंच नाही ओमकारला कसा आणि कुठून बॉल शरीरावरती आदळला. त्याच वेळेला डॉट बॉलची सांगता मैदानावरती. पुढचा बॉल, यावेळीचा बॉल खोलात टाकलाय, समोर खेळला बॉल, लॉंग ऑनच्या दिशेला वेगानं प्रस्थान होताना पाहायला मिळेल. निशी कर्णेकर अति वेगानं बॉलला पकडले, बॉलची परफेक्ट एंड वरती फेक आणि त्याच वेळेला धाव मिळते इथे 1-1च्या साह्यानं. टीमची धावसंख्या 45 वरती 5 सध्याची स्थिती आहे. अल्पेश पाटील म्हटलं की कमबॅक म्हटलं की अल्पेश पाटील. खारापटी गावचा हा सुपरस्टार मैदानाच्या आतमध्ये बराचसा अनुभव या खेळाडूकडे सुद्धा आहे. 2 चेंडूमध्ये 1 धाव दिली आहे. समोरचा बॉल खोलात टाकला, मिनी हेलिकॉप्टर उडवायचं होतं, अलॉंग विथ द कार्पेट बॉल सरळ लॉंग ऑनला आणि तिकडेही मात्र 1-1 धाव येताना पाहायला मिळते. धावसंख्येवरती ब्रेक लगावण्यात आला, धावसंख्येवरती पूर्णविराम लगावण्याचं कामकाज चालू झाला, जिकडे अल्पेश पाटील बॉलिंगला आले. 3 चेंडूमध्ये 2च धावा या खेळाडूने खर्च केलात. गोलंदाजी कमबॅक करणारी, खोलात टाकला, पुन्हा एकदा ऑन साईडला केला, क्षेत्ररक्षक दूर, सिंगल वेगाने केली आहे, दुहेरीसाठी पलटलेत, दुसरी धाव देखील वेगाने कंप्लीट केली आहे. वॉटर रनिंग बिटवीन विकेट, धावांसाठीची धाव मैदानाच्या आतमध्ये. अति वेगानं धाव धावल्या जातात. 2 धावा इकडे पूर्ण पार पडताना पाहायला मिळतील. कौतुक करावं लागेल अल्पेश पाटील यांचं. 4 चेंडू टाकले, 4च धावा खर्च करताना बघायला मिळाले. टीमची धावसंख्या 48 वरती आहे, पण इथून पुढे धावा बनवाव्या लागतील. तर 24 चेंडू समोर आहेत. 8 चेंडू 24 धावांची गरज आहे. ओमकार टवटे ऑन स्ट्राईक, समोर अल्पेश पाटील. हे बॅटल खूप छान रंगणार आहे. समोरचा बॉल, मोठा फटका हवेत आहे. सचिन माळी, वाह, त्यानं काय प्रयत्न केले, शेवटच्या क्षणी बॉलला आतमध्ये ढकलला. नक्की या धावा टीमसाठी किती सेवा. यस, आमचे 3ऱ्या पंचांकडे निर्णय जाईल, कारण की शेवटच्या क्षणी मग बॉलला आतून फेकलंय की बाहेरून फेकलंय, या सगळ्या गोष्टींची नोंद घेतली जाईल. आणि यस, त्यासाठी आपण जातोय रोहा स्पोर्ट्सच्या यूट्यूब वाहिनीकडे. बघा, मी पुन्हा विनंती करेन लाईव्ह जोडलेल्या आमच्या प्रेक्षकांना, रोहा स्पोर्ट्सची वाहिनी आपल्याला पाहायला मिळते. ही आपली हक्काची वाहिनी आहे, आपल्या तालुक्याची वाहिनी आहे. आणि निश्चितपणे रोहेकरांनी ही कोणत्याही चॅनलवरती स्वतःचं नाव दिलं नाहीये, आकाश कडव असेल किंवा योगेश दादा गंबे, पण त्यांनी आपल्या तालुक्याचं नाव या रोहा स्पोर्ट्सला दिलंय. तर या हक्काच्या वाहिनीला सबस्क्राईब करायला हरकत नाहीये. तालुक्याचं नाव मोठं करावं यासाठी हे पावलं उचललेली आपण पाहिलेत. ही मॅच देखील तितकीशी बनली. 8 बॉल आणि 24ची आवश्यकता. ओमकार सांगतोय मी मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. काही क्षणापूर्वी ना नॉन स्ट्रायकर एंडवरचा ओमकार, अल्पेशचा पाय बॅटला लागला आणि अल्पेश पाटीलने जाऊन ओमकारच्या बॅटला स्पर्श केला, नतमस्तक झाला, हात त्याने जोडले. क्रिकेटच्या प्रतीची ही भावना आहे, कारण सचिन तेंडुलकर सरांनी आवर्जून आपण रिव्ह्यू केलं होतं. पंचांना आपण विनंती करूयात.
ऑनफिल्ड अंपायर डिसिजन जो असेल तो सर आपण ग्राह्य धरणार आहोत, कारण की तिकडे काहीतरी अडथळा आला, टेक्निशियल प्रॉब्लेममुळे आपल्याला तिकडे दिसत नाही आहे. यस, निश्चितपणे मग आमच्या प्रेक्षकांची साथ लाभून आपण हा निर्णय देऊया. आणि शेवटच्या क्षणी मात्र 5 धावा सचिन माईनं आपल्या टीमसाठी सेव्ह केलेला आपल्याला बघायला मिळाला. एकच धाव आली आहे, 7 चेंडू 23 धावांची आवश्यकता. अल्पेश पाटील समोर जय. ओ यावेळेचा बॉल अप्रतिम चेंडू, कमी गतीचा, सरळ आपण जर पाहिलं तर समोर बॉल पडला आणि एका डॉट बॉलने इथे षटकाची सांगता झाली. अल्पेश पाटील आले, त्यांनी मॅचचा पूर्णपणे फ्लो जो होता ना तो थांबवण्याचं कामकाज केलं. तिथे षटकामध्ये धावा खर्च केला फक्त आणि फक्त 5. 2 षटकं हाताळली, 11 धावा खर्च करत असताना 2 महत्वाच्या विकेट अल्पेश पाटील यांच्या नावावरती आहेत. 5 षटकांचा खेळ संपला, धावा 49 आहेत. 6 चेंडू आणि 23 धावांची गरज आहे. मागील षटकामध्ये 6 चेंडूमध्ये 23 धावा ओमकारनं बनवल्या, समोर गोलंदाज यश पाटील होता. आताही 6 चेंडूमध्ये 23 बनवायचे जिंकण्यासाठी. आणि आता गोलंदाज कोण असतील? हर्षलजी, आपण त्या प्रेक्षकांना ही टी शर्ट देतोय ज्यांनी मैदानाच्या बाहेर झेल टिपला. रोहा स्पोर्ट्सच्या माध्यमातून ही आकर्षक टी शर्ट इथे देण्यात येते. प्रथम आपलं नाव सांगा. संदेश माली. संदेशजी माई यांना टी शर्ट मिळालंय, किती आनंदी आहात? तुम्ही मॅच पाहायला आलात आणि जाता जाता रोहा स्पोर्ट्सच्या माध्यमातून टी शर्ट घेऊन जात आहे. खूपच आनंद होतोय, कारण मी पहिल्यांदाच मॅच बघायला आलो आज. स्पर्धा कशी वाटली? चॅनलला सबस्क्राईब केलं होतं का? हो, केलेला. चॅनल कसं वाटलं? लाईव्ह कव्हरेज कसं वाटतंय? लाईव्ह बघतो मी, पण इथे येऊन कधी बघितलं नव्हतं, आजच आलो मी बघायला. चला, म्हणजे आज आले आणि फायदा करून गेलेत. जाता जाता त्यांना फायदा झाला आणि त्यांनाही शुभेच्छा देऊया. प्रेक्षक वर्गाला विनंती करूयात, कबड्डी प्रेमी आहेत आणि म्हणून की काय प्रत्येक प्रेक्षकाला विनंती असेल, कॅचेस टिपा, मैदानाच्या बाहेर टिपा, आतमध्ये टिपला तर टी शर्ट दिली नाही, घेतली जाईल. अगदी त्याच वेळेला चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच. यस, आपला स्क्रीनवरती पाहायला मिळतात एक अप्रतिम झेल प्रेक्षकांमध्ये पकडला गेला. आणि यस, हा प्रेक्षकांना आमच्या थोडासा वेळ आपण जर पाहिलं तर कठीण परिस्थिती आहे, ज्यावेळेला ते अगदी मैदानाच्या बाहेर झेल पकडण्यासाठी एक मोठा अडथळा आहे, जो आमच्या स्वामी कृपा डेकोरेटर्सने एक चांगल्या पद्धतीचं कामकाज केलं, सावली निर्माण केली आहे पूर्ण प्रेक्षकांना आमच्या. 6 बॉल 23, पहिला बॉल, पहिला चेंडू सीमारेषेच्या बाहेर. मॅच ऑन, गेम ऑन. 5 बॉल 17ची गरज. बघा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन धर्तीमध्ये रायगड जिल्ह्यामध्ये आम्ही राहतो, रोहा तालुक्याला बिलॉंग करतो आणि रोहा तालुक्यामधून भुवनेश्वर गावामध्ये मी जन्माला आलो आहे. आणि तर माझ्या नावाचा बोलबाला मला या खेळपट्टीवरती करायचा. नितड्या छातीनं लढणं मी शिकलोय, लढणं शिकलोय, मागं फिरणं अजिबात शिकलो नाहीये. 6 मध्ये 23 माझ्यासाठी एवढी मोठी गोष्ट नाहीये. त्याचं ज्वलंत उदाहरण पहिला षटकार. इथून पुढे 5 बॉल 17ची गरज. ओमकार 11 बॉल 33 वरती नॉट आउट खेळतोय. येणारे 5 बॉल 17ची आवश्यकता. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. याही वेळेला दुसरा आलाय. वन्स अगेन अनदर बिग हिट. ज्याच्या प्रयत्नांचा पाया भक्कम ना त्याच्या यशाची इमारत उत्तुंग उभी राहते. उत्तुंग षटकार. यस, विनोद स्मृती पिंगळसे धामणचे टीम एकच सांगतेय, आम्ही मैदानावरती खेळायला जरूर आलो, पण या रोहेकरांच्या मनावरती राज्यही करायला आलो. त्याही पलीकडे रोहा तालुका प्रीमियर लीग मध्ये एक मोठा इतिहासही घडवायला आलोय. कारण की काल इतिहास घडला. 1 चेंडू 6चा सामना असताना तोही सामना त्यांनी जिंकला. आज 6 चेंडू 23ची गरज असताना इकडे मात्र पुन्हा वरचढ ठरताना पाहायला मिळतात. 4-11ची गरज. 4 बॉल 11 धावा. कदाचित विनोद दादा आपल्यामध्ये नाही आहेत आणि त्यांचा आशीर्वाद या संघाच्या पाठी आहे. ज्या पद्धतीचं क्रिकेट हे खेळाडू खेळलेत. 4 बॉल 11ची आवश्यकता. मैदानाच्या आतमध्ये विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही. पेटन उद्या नव्याने सामर्थ्य नाशवंत नाही. छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी. अडवी शकेल मजला अशी कोणती भिंत नाही. मैदानाच्या आतमध्ये ओमकारची बॅटिंग आवडली असेल ना, सामना भले कोणी जिंकू द्यात, त्याच्यासाठी टाळाव द्यात. 39 वर नॉट आउट खेळतो हा पठ्ठ्या. 39 धावसंख्येवर नॉट आउट. 4 बॉल 11. यावेळेला एक्सा कव्हरला फ्लॅट क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. 3 बॉल 11ची गरज. खेळाडू बाद.
मास्टर सर्वाधिक मोठा धक्का काय शुभमने कॅच पकडली आहे अति वेगानं बॉल आला त्याच वेळेला वेल जज एक महत्वाची कॅच आहे आणि त्या कॅच मध्ये आपण जर पाहिलं तर ही मॅच बनली आहे पण मी आवर्जून सांगेन हा सामना संपला नाहीये मी स्वतः पाहिलंय ज्या वेळेला पुई संघ अडचणीमध्ये सापडलाय ना त्या वेळेला मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं तर कौशल दळवी या खेळाडूने आपल्या नावाचा बोलबाला केला तर त्याच्यासाठी हे काही गोष्टी नवीन नाहीयेत आणि आज तालुक्याचा प्लॅटफॉर्म ओमकार टवटेसाठी स्टँडिंग अवेशन आणि टाळ्या पाहिजेत मित्रांनो काय खेळलाय तो एकट्याने लढला संघ अडचणीमध्ये होता परंतु त्यावेळेला तो संपूर्ण संघाला म्हणत होता माझ्या पाठीवरती हात ठेवा आणि फक्त म्हणा लढ म्हणा आणि तो एकट्याने लढला देखील 3 बॉल 11ची गरज 3 बॉल 11ची आवश्यकता 3 चेंडू 11ची गरज असताना कौशल आपण पाहतो दाखल होताना पाहायला मिळतील अगदी आपण पाहतो 2 बंधू एकाच संघामध्ये जिकडे कौस्तुभ दळवी यांना पाहिलं आता कौशल दळवी यांना आपण पाहणार आहोत 3 चेंडू मध्ये 11ची गरज आहे याही धावांचा पाठलाग होऊ शकतो तुटला असेल संसार जरी तुटला नाही कणा पाठीवरती हात ठेवून लढ म्हणा इथे 3 बॉल 11 खोलात टाकलेला बॉल थेट यष्टीरक्षकाचा भेद मॅच पुन्हा एकदा पुनरागमन प्रतिस्पर्धी संघाने पुनरागमन केलंय एक इम्पॉर्टंट अनाउन्समेंट मैच चाहे कोई भी जीते कोई अंदर नहीं जाएगा विनंती असेल मॅच कोणी जिंको विजय क्रिकेटचा आहे विजय रोहेकरांचा मैदानाच्या आतमध्ये कोणीही जायचं नाहीये 2 चेंडू 11ची गरज आहे काय सामना रंगला कौतुक करावं लागेल तिकडे सचिन माई यांचं अगदी वेगाने टाकलेले बॉल सीमारेषेच्या बाहेर गेले वेगावरती नियंत्रण आणलंय यावेळीचा बॉल फटका तर चांगला खेळला बॉल बराच का हवेमध्ये आणि शुभम कॅच ड्रॉप झेल सुटलाय तिकडे एकच धाव घेण्याचा निर्णय झाला म्हणजे या सामन्यामध्ये काय राहिलंय 1 चेंडू 10 धावांची आवश्यकता शुभमने याच्या पुढे आता 5 कॅच सोडल्या तरी कोणी त्याला काही बोलणार नाही कारण त्याला जी कॅच पकडायची होती त्याने बरोबर पकडली यस कारण की प्रयत्न तर चांगले केले होते अति वेगानं पुढे येत असताना झेल पकडण्याचा प्रयत्न झाला आता मॅच मध्ये काय बाकी राहिले 1 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता आहे 1 चेंडू 10 धावा एकाच चमत्कार या मॅच मध्ये पुन्हा आणेल विनोद स्मृती पिंगळसई धामनसई टीमला किंवा एक षटकार कमी पडला या मॅच मध्ये आपल्याकडून थोडस आत्मविश्वास कमी दिला असावा कदाचित ओमकारने सॉलिड बॅटिंग केली परंतु मॅच गरम झाली होती शेवटचा बॉल हा सामना इथे जिंकतोय आणि सामना जिंकत असताना या स्पर्धेमध्ये सुपर 3 मध्ये क्वालिफाय करणारा संघ अर्थातच आई एकविरा स्पोर्ट्स रोड खुर्द चला मी लक्ष वेधेन तिन्ही संघ चला तिन्ही संघांचे 3 खेळाडू त्वरित येऊ द्यात आपल्याला 4 धावा पळून पूर्ण करायच्या आहेत आज रोहा तालुका प्रीमियर लीग नवा अध्याय नवा इतिहास रचण्यासाठी तयार होत माहितीसाठी 3 खेळाडू जे निवडले जातील आणि ते 3 खेळाडू केवळ मैदानाच्या आतमध्ये असतील इतर